त्या 1-0-0 मध्ये एक होता शिवाजी, मोठा शून्य दीपक शेळके, छोटा शून्य मी. टिपिकल भाईचा रोल करणारा मुलगा हवा. माझ्यात ते पोलीस आणि भाई दिसणारे दोन्ही गुण आहेत आणि अवगुण. पहिले जे 2 एपिसोड होते ते गुंडाचे केले. पहिल्यांदाच बीपी सिंगने तो अटेम्प्ट केला होता. ऍक्च्युली मला लोकांनी गणपतीतल्या मंडपात मारलं होतं मला. कुठे? मस्जिद बंदरचं. आणि माझा गुरु होता. मराठी सिनेमा बदलतो. 100 चित्रपट आहेत, त्याच्यातले 2 ते 3 4 5 मोजून 10 जास्तीत जास्त. बाकी ते जमा करणं आवडते आणि ग्रुपिझम करून आलेले कलाकार. म्हणजे तुम्ही मानता ग्रुपिझम आहे? 100% आहे. आणि सिरियल मधले तर कोणाला हवंसं पण आणि बघावंसं पण वाटत नाही. एक तर तुम्ही करताय सुमार दर्जाचा अभिनय, सिरियल पॉप्युलर झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की बन गए हम लोग आहे. काही ऍक्टर ऍक्ट्रेस आहेत त्या खूप चांगलं काम करतात. ज्या दिवशी आमचं कोकणातलं शूट झालं, मी तर त्यांना मालवणी बोलायला लावलं. हो माझं झील, हे गुरुवा माझ्या पोरासाठी गाराणा घाल चांगला. तो आजार त्यांना झाला होता, तो पहिल्यांदा मला सांगितलं. माझ्या घरात मी यशवंतराव चव्हाणांपासून सगळ्यांना दापोलीला शूट आउट केलं होतं. नको लावूस, 1 आठवडा वगैरे लाव, अनुदान घे वगैरे. मी म्हटलं नाही, मी लावणार, जे होईल ते होईल. 25 आठवडे चालणार. संजय लीला बन्साली, मी, राम गोपाल वर्मा, अब्बास मस्तान वगैरे आम्ही नॉमिनेशन मध्ये होतो. टॉर्च मारतच या, ते हे विसरले तशीच आहे टॉर्च. एक एपिसोड आम्ही 3-3 दिवस करायचो. आता एका दिवसामध्ये 2 एपिसोड करतात. जो वर्ल्ड रेकॉर्डचा जो एपिसोड होता ना, 27 मिनिटाचा एका शॉर्ट मध्ये केलं होतं. तर दुधाच्या एपिसोडवर टिळक ब्रिजला आम्ही जेव्हा शूट करत होतो सकाळी 5-5:30च्या दरम्यान, आणि ऍक्च्युअली कल्प्रिट बोगस दूध विकणारे ते पळताना दिसले आम्हाला. ती नावाची एक फिल्म केली जी बंद झाली होती. संजय दत्त त्यावेळेला आज गेले. ती आली असती तर शबाना आझमी, सुनील शेट्टी या लोकांना नॅशनल अवॉर्ड डेफिनेटली मिळाले. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या थेट बोल विषय खोल या आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण मराठी मनोरंजन सृष्टीतील एका अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्याने लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. अर्थात प्रेक्षकांची पसंती याला ऑलरेडी मिळालेलीच आहे आणि अर्थातच मनोरंजन सृष्टी किंवा आपल्याला मनोरंजनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांनी कायमच दिली आहे. त्यामुळे आज आपल्या भेटी चालल्या आहेत. थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल, अभिनेता दिग्दर्शक अजय फणसेकर. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्यासोबत पडद्यामागचे अनेक रंजक आठवणी पडद्यामागच्या, त्याचबरोबर त्यांच्या सहकलाकारांसोबत त्यांचं असलेलं इक्वेशन आणि अर्थातच मनोरंजन सृष्टीचं म्हणजे मराठी सिनेसृष्टीचं बदललेलं स्वरूप आणि त्यांचा दिग्दर्शन, अभिनयातला प्रवास, हे सगळंच आपण गप्पांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि जसं मी म्हटलं तसं की अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, पटकथाही तुम्ही लिहिलेल्या आहेत. त्यामुळे संवाद आणि हे वेगवेगळं आपण क्षेत्र म्हणू शकतो. प्रत्येकाला त्याचा एक वारसा आहे, त्याचा एक काय म्हणतात आपण, एक प्रवास आहे जो तुम्ही अनुभवलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच गप्पा असणार आहेत. पण मी तुमची फॅन आहे ती 100मुळे जास्त, कारण आमच्या पिढीनं त्यावेळेला दूरदर्शन एक असायचं 90चा, तो म्हणजे आमचा एक शाळेचा काळ आणि आम्ही तो पाहिलेला आहे दूरदर्शनवर ती मालिका. त्यामुळे आणि अर्थातच पोलिसांचा खाक्या आणि त्या स्टोरीज हे इतकं सगळं आम्हाला बांधून ठेवणारं होतं त्या छोट्या पडद्यासमोर. त्यामुळे तो काळ मी आज इतकं मागे गेले, मला तर तिथलं त्याचं गाणं आता आठवत नाही. ती एक म्युझिक लागायची, 1-0 आणि आम्ही ते बोलायचो त्या स्टाईलमध्ये. मला ना, मी तुम्हाला थोडं मागे नेईन, त्या काळात नेईन. आपण अर्थातच खूप गप्पा असणार आहेत तुमच्या बालपणीच्या आणि हे सगळं. पण मला वाटतं यानं आपण सुरुवात करावी की आमची जी पिढी आहे ती आजही या 1-0-0मध्ये अडकलेली आहे. तिला तो काळ आजही आठवतो आणि कुठेतरी वाटते की आज ते बनत नाही आहे. मला तो 1-0-0चा काळ, कशी मिळाली होती मालिका, कशी भट्टी जमली होती, सेटवर काय माहोल असायचा आणि एकंदरीत मला सांगाल. त्यावेळेला स्ट्रगल चालू होतं. मी बेसिकली भोसला मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी. तसं अभिनयाशी फारसं जवळीक नव्हती माझी. पण तिकडे स्कूलच्या गॅदरिंगला परफॉर्मन्स कर, मिमिक्री कर किंवा काहीतरी, आम्ही जे स्कूल बॉईज होतो त्यांच्याकडून काही करायचं असं असायचं. तर तिथे जाऊन परफॉर्म करायचं. म्हणजे स्टेज फिअर वगैरे नव्हता माझ्यात. रुईयाला आल्यानंतर क्रिकेट खेळायला लागलो. रुईयासाठी क्रिकेट खेळत होतो कॉलेजसाठी. कॉलेजसाठी क्रिकेट खेळताना
मग माझा मित्र होता एक संजीव खानिलकर म्हणून, त्याने मला विचारलं, अरे विनय आपटे एकांकिका करतोय, तू काम करणार का त्याच्यामध्ये? त्या लोकांना एक टिपिकल भाईचा रोल करणारा मुलगा हवा आहे, भाई दिसणारा असा. तर माझ्यात ते पोलीस आणि भाई दिसणारे दोन्ही गुण आहेत आणि अवगुण आहेत. तर मी केला तो रोल आणि फार गाजली ती एकांकिका. मला असं वाटतं की त्या वेळेच्या सगळ्या जेवढ्या स्पर्धा होत्या INT पासून युवक बिरादरीच्या वगैरे त्या सगळ्या स्पर्धांमध्ये ती एकांकिका पहिली आली. आणि आमच्या कामाला आणि एक पहिल्याच वेळेला असा एवढा 40 मुलांचा मॉप असं प्ले होता तो आणि इतका सुंदर लिहिलेला होता. आपल्या कुलकर्णीने लिहिला होता आणि मंगेशने आणि विनयने डिरेक्ट केला होता तो प्रियासाठी. मग ते करता करता मग तसं काही हे नव्हतं, पण आम्ही ग्रुपमध्ये असलो एक मित्र वगैरे की मग सगळ्यांना एंटरटेन करायचं, हसवायचं. कारण माझा एक जो रफ चेहरा आहे किंवा रफ जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक दबकून वगैरे राहत होते आणि त्याच्यात मी बॉक्सिंग पण करायचो चांगली. म्हणजे घाबरून. त्यामुळे कसं की मला सतत वाटायचं की वातावरण मस्त राहावं, माझे मित्र. आणि म्हणून मग मी छोट्या छोट्या अशा मिमिक्रीज किंवा असं जोक करणं, म्हणजे थोडंसं आपलं त्यावेळेचे आम्ही जे झेनझी सोकॉल होतो तसं ते चालायचं. त्यानंतर मग प्रयत्न चालू होता की कुठेतरी काहीतरी करावं. मग विनयकडे सतीश आणि विनयने मिळून गजरा करायचे त्याला, पुळेकर. हां, मग सतीशकडे राज्यनाट्य स्पर्धेमध्ये एक नाटक केलं मेन विदाउट शॅडोज नावाचं. त्याच्यामध्ये मी संजय नार्वेकरला पण घेऊन गेलो होतो, कॉलेजचाच होता तो. आणि मग ते करता करता मग तो रेग्युलर रिहर्सल, रोजच्या त्या रिहर्सल, आणि तो एक वेगळी आवड निर्माण झाली होती त्यावेळेला. आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेला माझा हे 100 सुरू झालं होतं तर माझा मित्र विजय विंगारडे म्हणून होता, तो JJ स्कूल अवॉर्डचा स्टुडंट होता. तो दूरदर्शनला कामाला होता त्यावेळेला ॲज अन आर्टिस्ट म्हणून फ्रीलान्सर. तर त्याने मला विचारलं की अरे या इकडे एक, कारण मला ती सिर्फ 4 दिन नावाची एक फिल्म केली होती BP सिंगने, ती मला फार आवडली होती. टेलिफिल्म होती पण ती सुंदर होती, फार सुंदर केली होती. तर मला बोलवलं तिकडे, मी गेलो आणि मग ॲज इट इज गुंडाचा रोल मला पहिला मिळाला. पहिले जे 2 एपिसोड होते ते गुंडाचे केले मी. म्हणजे एक अमिता खोपकर आणि मी होतो आणि आम्ही दोघं कपल असून अमिताच्या नवऱ्याचा आम्ही मर्डर करतो आणि मग त्याच्यात अरेस्ट होतं. ते कशी केस सॉल्व होते ती एक वेगळी फॉरेन्सिक ला घेऊन अशी केलेली. इट वॉज व्हेरी इंटेलिजंट, खूप असं एवढी इंटलेक्ट होती ना ती, म्हणजे त्यांनी, आणि ती शूट केली त्याने, ती पद्धत मला खूप आवडली ती शूट करण्याची पण, मायन्युटली शॉट्स घेणं वगैरे वगैरे. आणि जी म्हणजे पूर्ण जी फिल्म्स होत्या, सिरियल्स होत्या, त्याला एक वेगळं हे देणारी पहिल्यांदाच BP सिंगने तो अटेम्प्ट केला होता. बरोबर. त्याच्यानंतर मग एका याच्यामध्ये मी चोर केला होता, म्हणजे चोर इन द सेन्स हे चोरणारे वगैरे असतात ना, म्हणजे दादागिरी करून करणारे. तर त्याच्यात गणपतीमध्ये माझा पाठलाग करतात पोलीसवाले आणि ॲक्च्युली मला लोकांनी गणपतीतल्या मंडपात मारलं होतं मला. तिकडे याला मस्जिद बंदरच्या इकडे. अरे वा. आणि मी चोर समजून मारलेलं. शूटिंग चालू आहे ते कळणार, कारण ऑलवेज कॅन्डिड कॅमेराने शूट करायचा ना. BP सिंगचं ते हे होतं की कॅमेरा कुठे ठेवलाय कळायचं नाही, पण लोकांना कळायचं पण नाही संपेपर्यंत की हे शूट चालू आहे म्हणून. हा त्याचा एक म्हणजे हातखंडा होता त्याचा. हा खूप जबरदस्त करायचा तो. आणि ते करताना त्यावेळेला पहिल्या एपिसोडमध्ये शिवाजी साटम पोलीस ऑफिसर होता आणि दीपक शिर्के होता त्याच्यावर. सेकंड एपिसोड जो मी केला त्याच्यामध्ये दिलीप कुलकर्णी पोलीस ऑफिसर होता आणि दीपक शिर्के त्याच्याबरोबर असिस्टंट म्हणून पोलीसवाला होता. मग त्याच्यानंतर मग BP सिंगने मला विचारलं की पोलीस करेगा क्या? मी म्हटलं करेगा. सगळंच होतं ना, म्हटलं अभिनय करायचा आहे तर पोलीस करूंगा. म्हणजे गुंडाचा डायरेक्ट
डायरेक्ट शिफ्टच झालो मी. पोलीस. हा म्हणजे प्रमोशन बढती वगैरे मिळाली. नाही, बढती पण नाही ती, बढती पण नाही. म्हणजे गुंडांची बढती भाई करतोस भाई, का, हा, हे हा. करतो का, असं आहे. इकडून Positive, डायरेक्ट हा. डायरेक्ट पोलीस ऑफिसर झालो मी. आणि मग मी, शिवाजी साठम आणि दीपक शिर्के एक एपिसोडमध्ये दिलीप कुलकर्णीचे आम्ही असोसिएट होतो. नंतर मग शिवाजी हा परमनंट झाला आणि आमचं मग त्रिकूट ते फार एकदम गाजलं त्यावेळेला. अचानक स्टारडम मिळायला लागलं, अचानक रिकग्नायझेशन मिळायला लागलं आणि अतिशय आनंददायी वातावरण म्हणतो ना, की आपल्यातलाच आपल्याला ओळख मिळायला लागली होती. अरे हे माझ्याकडे होतं आणि ते नसतं तर मला लोकांनी हे ॲक्सेप्टच केलं नसतं. त्यामुळे ते फार चांगल्या रीतीने, म्हणजे शिवाजी, मी, दीपक शिर्के, आणि ह्याला मुख्य कारण म्हणजे BP सिंग, त्याचं ते हाताळणं पूर्ण अख्खा प्रोजेक्ट. म्हणजे आणि पहिल्या वेळेला कसं, आमच्या वेळेला कसं होतं, एक एपिसोड आम्ही 3-3 दिवस करायचो. आता एका दिवसामध्ये 15-15, 20-20 सीन, 2 एपिसोड करतात. त्यावेळेला 3 दिवसामध्ये एक एपिसोड करायचो आणि डिटेलमध्ये काम. BP सिंगचं तेच होतं, अतिशय मायन्युटली आणि टेक्निकली ही वॉज व्हेरी साऊंड. फार जबरदस्त टेक्निशियन होता तो. स्वतः सिनेमॅटोग्राफर होता, त्याला माहिती होतं की काय दाखवायचं आहे, त्याला कसं दाखवायचं आहे. म्हणजे त्याच्याकडे एखादी कथा जर गेली पोलीसची, ते पोलीसच्या कथेमध्ये तुम्हाला कसं आहे, त्याच्यामध्ये त्याचे अँगल्स असतात. प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेला त्याचे स्वतःचे अँगल्स असतात, ॲक्सेस असतात त्या कथेचे, आणि त्यांनी मग ती कथा लोकांपर्यंत पोचते. त्या स्पेशलायझेशन असतं ते अँगलचं. मला सांगा, तुम्ही आता एवढी नावं घेताय की तुमची ही भट्टी जमली होती, जसं शिवाजी सर आहेत, मग दीपक सर आहेत, आणि मला वाटतं अनंत जोग पण होते ते. अनंत जोग 2 एपिसोड केले त्याने. एका याच्यात तो एक होता आणि दोन्ही क्रिमिनल केले त्याने. पण आम्ही जो वर्ल्ड रेकॉर्डचा जो एपिसोड होता ना, ॲट अ स्ट्रेच आम्ही एकाच वन टेक शूट जो केला होता, त्याच्यात अनंत जोग होता. ओ, तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला. हा, येस. काय म्हणजे मला त्यावेळेला म्हणजे जवळजवळ 27 मिनिटाचा एका शॉर्टमध्ये केलं होतं ते. आणि ते पण कसं की पहिल्यांदा चोरी होते, त्या फॅमिलीला प्रॉब्लेम्स होतात, त्यांच्याकडे कळतं की फार मोठी त्यांची रक्कम, सोनं वगैरे चोरीला गेलं आहे, आणि मग ते पोलीस कंप्लेंट करतात का त्रासलेले असतात ते, काहीतरी घरात त्यांचा प्रोग्राम असतो. त्याच्यानंतर ते पोलीस कंप्लेंट करतात, आम्ही पोलीसवाले येतो. आल्यानंतर मग ते इंट्रोगेशन सुरू होतं. मग प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या प्रत्येक रूममध्ये जाऊन चेकिंग चालतं. मग आमच्या मीटिंग्स, मग आम्ही इंट्रोगेशन करतो त्याचे, असं सगळं छान. आणि असं होतं नव्हतं की वन शॉट वन टेक म्हटल्यानंतर कुठेतरी असं हे नाही, सगळीकडे मुवमेंट्स होत्या. मुवमेंट चालू होतं सगळं. म्हणजे जिकडे कॅमेरा जायचा तिकडे ॲक्टर आम्ही जाऊन प्लेसमेंट घ्यायचो. मग आम्हाला माहिती होतं, जवळजवळ 5-6 रिहर्सल झाल्या आणि 2 टेक ओके झाले आमचे. त्याच्यात आनंद जोग होता मेन, जो त्याच्यात सतीश पुळेकर पण होता, त्याच्यात आनंद जोग होता. सुमन मस्तकार होते मला वाटतं त्याच्यात. पण सर, असं असतं ना की तुम्ही जसं म्हणताय तसं की रेकग्निशन मिळालं किंवा एक स्टारडम पण 100 मुळे तुम्ही प्रत्येकाने अनुभवलं असेल. आणि जसं तुम्ही एक किस्सा सांगितलात की खरा चोर समजून मला मारलं त्यावेळेला होतं. काय असतं की ज्यावेळेला कॅन्डिडेट शूट असतं ना, तर बऱ्याचदा कसं मला असे त्या आणखीन किस्से मंडपात आठवतात. गर्दी होती आणि काही लोकांना त्यांनी सांगितलं होतं की शूट करतोय, तर जो आरोपी आहे तो असं धावत धावत इथे येईल पळण्यासाठी इकडे, आणि तो मग त्याला पळण्याच्या वाटाच मिळणार नाही. मग इथे तुम्ही ग्रॅब करा, पोलीसवाले जीपमध्ये येतात, ते धावत येतील पळत, मग पकडून तुम्ही द्या त्याला. त्याच्यातल्या काही लोकांना ते माहिती होतं, सांगितलेलं होतं. काही लोकांना ते माहितीच नव्हतं ना, त्यांनी घातलेलं आता मला. आणखीन काही असे किस्से आहेत का, म्हणजे अनुभव आलेत चांगलेच, पोलीस म्हणून म्हणा किंवा चोर म्हणून म्हणा, आहेत मुंबईतलेच? म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळेला खरे पोलीसवाले म्हणून समजायचे. हा खूप प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे एकतर मला आणि दीपक शिर्केला की होतं की आमच्याकडे कंप्लेंट द्यायला यायची की तुम्ही काहीतरी बघा. मी म्हटलं आम्ही खरे पोलीसवाले नाही आहोत, आणि आम्ही फक्त त्यांना पोर्ट्रे करतो की ज्यांनी जेन्युअनली मेहनत केलेली आहे, जेन्युअनली जे आरोपी पकडलेले आहेत, समाजाला घातक प्रॉब्लेम असणारे आरोपी पकडलेले आहेत, त्यांना आम्ही रिप्रेझेंट करतो. त्यामुळे कदाचित ही त्यांची मेहनत आहे जी आम्ही दाखवतो, आणि त्याच्यामुळे आम्हाला
पोलीसवाले समजायला लागले होते त्यावेळेला. म्हणजे बऱ्याच वेळेला तर कल्प्रिट वगैरे काय असेल तर पळून जायचे. आमचा तो दुधाचा एपिसोड होता. तर दुधाच्या एपिसोडवर टिळक ब्रिजला आम्ही जेव्हा शूट करत होतो सकाळी 5-5:30च्या दरम्यान पावसामध्ये. टिळक ब्रिज म्हणजे आपला दादरचा. हा दादरचा. पावसात शूट करत होतो आम्ही सकाळी 1-5:30ला. कारण हे जे दूधवाले असतात ना ते खोटं दूध जे भरून भेसळ दूध भरून आणतात ना आणि त्यांना तिकडे पकडायचं असं ते ओरिजिनल पोलिसांनी पकडलं होतं. आम्ही उभे होतो तिथे सगळे, तो असं रेनकोट वगैरे घालून आम्ही उभे होतो. आणि ऍक्च्युअली कल्प्रिट जे होते ना खरेच जे असे बोगस दूध विकणारे ते पळताना दिसले आम्हाला. येतायत आणि उलट झट म्हणजे ऍक्सिडेंट होईल याचा पर्वा न करता उलट पळतायत असे तुम्हाला बघून. तुम्ही म्हणजे त्या पेहरावत असणार ना पोलिसांच्या. आम्ही पेहरावत होतो आणि ती नाकाबंदी असते ना तसं होतं. ते लिटरली पळताना 2-3 सायकलवरून पडले पण त्यात. काय अनुभव ना म्हणजे आपल्या भूमिकेमुळे मिळणार आहे. गंमत काय होतं की याचं क्रेडिट गोज टू मुंबई पोलीस की ज्या लोकांनी ही मेहनत केलेली असल्यामुळे त्यांचा वचक आणि त्यांचा जो हे आहे तो प्रत्येक पोलीस मालिका किंवा पोलीस याच्यामध्ये काम करणाऱ्या पोलीस ऑफिसरला मिळतो त्याचा अनुभव. बरोबर. आणि तुमचं आणि शिवाजी सरांचं वगैरे इक्वेशन दीपक सरांचं कसं असायचं? काय आठवणी आहेत का त्यावेळेच्या? मजा करायचात, कसे धमाल करायचं? म्हणजे मजा इन द सेन्स आम्ही तिघांनी खूप धमाल केली आहे खूप. आणि कसं भावापेक्षा जास्त आमचं रिलेशन झालं होतं. आम्ही एकत्र आलो त्या निमित्ताने आणि कामं करायला लागलो. पण काम करता करता शिवाजी आणि दीपक हे दोघंही माणूस म्हणून अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे त्याच्याबरोबर मी त्यांच्यात अतिशय लहान असल्यामुळे त्यामुळे मी छोटासा होतो ना त्यांच्यात. ते आम्ही इंदोरला पण गेलो होतो किंवा दिल्लीचा एपिसोड गेलो होतो करायला आम्ही. जेव्हा दिल्लीवरून आग्रा असं मोकाशी साहेबांची केस होती ती आणि आग्र्याला येतो तर त्या ह्याच्या वेळेला काही स्क्रिप्ट नव्हती आमच्या, ती मी लिहिली. दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. आम्ही राजधानीमध्ये जात असताना ती लिहिली. मग काही माझे शिवाजीचे कारण एक पॅटर्न होता 100-0चा की पहिले पोलीसवाले बोलायचे, त्यांचं एकमेकांची कन्व्हर्सेशन व्हायचं की काय करायचं आपल्याला. कारण हवेत गोळीबार होता ना तो सगळा. तर ते काय करायचं, कसं कुठे मिळेल आरोपीला, मग तिकडून आम्ही कसे जायचे कुठे, ते मग तिथल्या तिथेच मी तू हे बोल मी हे बोल तू बोल. ते कसं त्या 100-0 एक होता शिवाजी, मोठा शून्य दीपक शिर्के, छोटा शून्य मी होतो. ते तसंच असायचं कारण ना अल्फाबेटिकली. तर तो छोटा शून्य न्यूमरिकली सॉरी ते आकडे तसेच होते. 100-0 होता ना ते. मी स्वतःला छोटा शून्य समजायचं. तर आम्ही चांदणी चौकमध्ये शूट केलं. आणि मग काही ठिकाणी तर आम्हाला असं होतं की एक आरोपीला विचारायचं होतं आणि ती लोक त्यांना माहिती नाही ना आमचं शूट चालू आहे वगैरे काय. त्यांना वाटायचं ऍक्च्युअली पोलीसवाले आहेत. बरोबर लाल किल्ल्याच्या समोर जी जामा मस्जिद आहे ना तिकडे सगळे फेरीवाले बसलेले असायचे. तर मी सांगितलं एक काम करूया आपण सरळ नाव घेऊया ना कोणाचं तरी. अरे अहमद आया था क्या? ते नाही सांगणार की हो सांगणार, काहीतरी सांगतील ना. म्हणून आम्ही जायचो असं की अहमद आया था क्या, तर तो हो म्हणाला तर कभी आया था. आता हो म्हटलं तर प्रॉब्लेम आहे, नाही म्हटलं तर चल झालं आपलं शॉर्ट झाला. असं करत आम्ही ते करत होतो. आणि तिथून मग आम्ही आग्र्याला गेलो. आग्र्यावरून ह्याला गेलो आपलं इंदोरला, ग्वाल्हेरला गेलो. आणि ग्वाल्हेरला तो आरोपी पकडला गेलेला असं दाखवलं ते बाय रोड चालताना. आम्ही तिघे जण शूटिंग ऑफ असेल त्यावेळेला आम्ही धमाल करत जायचो, एकदम खूप धमाल करत जायचो तिघे. आणि म्हणजे खूप अगदी घरचे संबंध. बाप्पा बोलायचो आम्ही दीपक शिर्केला. त्याला त्याच्या घरच्या गणपतीला वगैरे किंवा शिवाजीच्या घरच्या फंक्शनला, माझ्या घरच्या फंक्शनला हे लोक असायचे घरी. असं एकदम आजही आमचे तिघांचे संबंध अतिशय चांगले आहेत. स्टंट्स वगैरे असं कदाचित असतील मी स्वतः मग तुम्ही स्वतः करायचं? कधी लागणं बिगणं काही असे इन्सिडेंट आलेत की बाबा जखमी झालं? लागलं इन द सेन्स काय होतं की मोस्टली स्टंट जेवढे असायचे तेवढे मीच करायचो. कारण यंग होतो आणि यांच्यापेक्षा ती जबाबदारी मी स्वतःवर घ्यायचो. मग धावायचं आहे किंवा पळायचं आहे किंवा काय करायचं असेल किंवा म्हणजे त्यांना जेवढं जमत असेल ते करायचे. पण बाकी जसं एक बॉक्सिंगचा एपिसोड होता ज्याच्यात बॉक्सर असतो मी ऍक्च्युअल बॉक्सिंग केली. हा तो प्रोफेशनल होता ना. पण ह्या लोकांना पण तेवढं माहिती नाही की मी त्या लेवलची बॉक्सिंग करायचो. त्यामुळे मला बेसिक सगळं बॉक्सिंगचं माहिती होतं.
ती मी ॲक्च्युली केली. त्याला मी पडतो हा त्या बॉक्सरकडून असं रेग्युलर टेंट वगैरे लावून केलं होतं ते. अच्छा. आपलं रिंग लावून केलं होतं ते. ओ वा वा. म्हणजे त्यामुळे ते एक स्टंट वगैरेची जबाबदारी. आणि मी म्हणजे नॉर्मली माझ्या फिल्मचे जेवढे स्टंट होते, मी अक्का केलं किंवा सौभाग्य कंकण केलं, हा ते सगळे स्वतः मीच केले स्टंट. कुठलेच मी डुप्लिकेट नाही वापरले. 100ने असं म्हणता येईल का, म्हणजे ते एक असं असतं ना आपल्या करिअरमध्ये एक अनपेक्षित वळण गंमत असतं, माहितीये पण ते का, खूप गंमत माहितीये का, की 100ने घडलो. हा 100 ह्याच्यामुळे मी अजय फणसेकर ओळखला गेलो. 100मुळे माझ्याकडे तर आत्तापर्यंत 100च्या ज्या स्क्रिप्ट होत्या त्या होत्या आत्तापर्यंत. हो? कारण मी माझ्या सगळ्या मार्किंग करायचो. मला त्यावेळेपासून ती आवड लागली होती. मी एडिटिंगला जाऊन बसायचो. काय एपिसोड BP बरोबर असिस्ट केले मी. वा. आणि त्यामुळे काय झालं की मला ती आवड निर्माण झाली. आणि बेसिकली मी जो डिरेक्टर झालो त्याचं कारण 100. कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तिथल्या तिथे करत तिथल्या तिथे होतात. बघत होतो. मी इन्व्हॉल्व होतो. मी स्क्रिप्ट रायटिंगला मदत केलेली आहे. मी शॉर्ट डिव्हिजनला मदत केलेली आहे. तो कशा पद्धतीने करतोय हे मला शिकवलं 100. तिथून एक प्रवास दिग्दर्शनाचा, लेखनाचा सगळा सुरू पूर्णपणे झाला. सगळं म्हणजे जे झालं ते सगळं 100मुळे. 100मुळेच मला. कारण एका थेरो टेक्निशियन्स बरोबर जो जबरदस्त पकड होती त्याची माध्यमावर, त्याच्याबरोबर काम केल्यानंतर ज्यांनी जसं ॲब्सॉर्ब केलं तसं तसं मला डिरेक्शन ॲब्सॉर्ब झालं ॲटोमॅटिकली. मी नंतर काय झालं की हे झाल्यानंतर मी स्वतःच विचार करायला लागलो की अरे मी ॲज अन ॲक्टर काम करायला सुरुवात केली, पण इस्टॅब्लिश झालो आहे पोलीस ऑफिसर म्हणून. बरोबर. मला वेगळे वेगळे रोल करायचे आहेत माझ्या ह्या लाईफटाईममध्ये. मला वेगळी वेगळी पात्र जिवंत करायची आहेत. परत चेहरा तुमचा तोच असतो ना. म्हणजे चेहऱ्यात काय बदल नाही, पण आतून काय त्याच्यातले चेंजेस करावे लागतात. म्हणून चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या ॲक्टर्सची फिल्म्स बघायला लागलो. त्याच्यात अशोक सराफांच्या फिल्म्स बघितल्या, प्रभावळकरांची बघितल्या, राजा परांजपेंच्या बघितल्या. मग मामुटी किंवा मोहनलाल, गोपी नावाचा एक ॲक्टर आहे केरळातला, अप्रतिम काम करतात. कमल हसनच्या फिल्म्स बघितल्या, चारू हसनच्या फिल्म्स बघितल्या, तिकडच्यांच्या मग डस्टिन हॉफमन वगैरे त्यांचे आणून. म्हणजे ते आपल्या पात्र जिवंत करताना काय करतात, पण ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी उलगडत गेल्या माझ्यासाठी. म्हणजे उमगत पण गेल्या मला की अरे ह्या सगळ्यामध्ये दिग्दर्शक एक आहे जो ह्याला मदत करतो. चेहरा तोच असला, शरीर तेच असलं तरी पात्र तो वेगळं दाखवण्याच्या त्याच्या ज्या ह्याला आहे तो मदत करतो. म्हणून ह्याला ते पात्र बनता येतं. निश्चित. जसं तुम्ही म्हणालात तसं की 100ने घडवलं आणि बऱ्याच गोष्टी शिकवल्या. प्रश्नच नाही. मी तुमच्या दिग्दर्शनाकडे थोडं आपण हळूहळू एक हायलाइटेड पॉइंट्स घेऊया. मला दिलीप काकांचं नाव घेतलं तुम्ही, दिलीप प्रभावळकरांचं. आणि मी जसे तुमचे सिनेमे बघितले तर दिलीप काका तुमच्या सिनेमात आहेतच. जे तुम्ही 3 चित्रपटात तर आहेतच जे गाजले, जे आम्हाला चर्चेत सुरुवात माझी त्यांच्यापासूनच झाली ना. रात्र आरंभ. आपण रात्र आरंभ विषयी बोलूया. एक विषय एक वेगळा आहे. 2 पर्सनॅलिटी असतात एका माणसाच्या ह्याच्यात, आणि त्यावेळेला म्हणजे आता त्याच्यानंतर बरेच सिनेमे झाले. तुम्ही अशा काळात सिनेमा तो बनवलात की तेव्हा तो विषय फारसा लोकांना माहिती नव्हता. माहितीच नव्हतं. अशा काळात या मेंटल डिसऑर्डरला हे नाव आहे, सिझोफेनिया हे नाव आहे. आणि मग बरं, सिझोफेनिया हे कमीत कमी 100 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या आहेत असे. त्याच्यामध्ये क्लिप्टोमेनिया पण असतो, ज्या माणसाला उचलायची सवय असते अचानक घेऊन. श्रीमंत माणूस असला तरी हॉटेलमध्ये गेला तरी चमचे किंवा काहीतरी उचलून घेऊन जातो. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये पहिलं पिक्चर आपण असं करायचं ज्या वेळेला विनोदी पिक्चर एस्टॅब्लिश होते आणि असं चित्रपट आणायचा. आणि प्रभावळकर म्हणजे माझ्या चित्रपटाचा हिरो जवळजवळ 70-75 वर्षाचा म्हातारा होता. हो. पण दिलीप काका तेव्हा तेवढे वयाचे नसतील, ते त्यांनी त्या वयात केले होते लहान. पण दिलीप काकांची ती खासियत आहे, आणि कदाचित दिग्दर्शक म्हणून तुम्ही पण त्यांना प्रभावळकर म्हणजे गंमत काय असते की प्रभावळकर किंवा नसीरुद्दीन शाह किंवा इव्हन मोहन जोशी हे स्वतः एवढे ताकदवर ऍक्टर्स आहेत ना की यांना फक्त तुम्हाला काय हवंय सांगितल्यानंतर ते तुम्हाला काय द्यायचं आहे ह्याचा प्रयत्न करतात. बरोबर. ते स्वतःला पोर्ट्रेट करायचा प्रयत्न आहे. दिग्दर्शकाला जो ही फिल्म पाहतोय, जो ही फिल्म दाखवणार आहे,
त्याला काय दाखवायचं आहे त्याचा विचार ते जास्त करतात आणि ते ग्रेट आहे. म्हणजे प्रभावळकर माझ्या नशिबात मराठी चित्रपट करताना पहिलीच चित्रपट आयुष्यातली प्रभावळकर आले. हिंदी पहिली चित्रपट केलं तेव्हा नसिरुद्दीन शाह हो आले. हो हो कारण जेवढं पहिलं चित्रपट करताना त्यांच्याबरोबर काम करणं पण तेवढं डिफिकल्ट असतं. तुम्ही तयारीत नसाल, तुमची तयारी नसेल तर त्यांच्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं देऊ शकत नाही नाही देऊ ना. शकत. मला तेच रात्रारंभाविषयी आपण बोलूया. तुम्ही आपण जसं बोलतोय की ज्या काळात तो आजारच लोकांना फारसा परिचित नव्हता, त्या काळात तुम्ही त्या आजारावर भाष्य केलं आणि त्या पद्धतीनं कथेतनं मांडले. का वाटलं त्यावेळेला हा आजार घ्यावा? काही इन्सिडेंट असा ते काय घडलेला झालं माहिती प्रत्यक्ष? आहे, काही काही गोष्टी ॲक्सिडेंटलीच होतात. जसं मी ॲक्सिडेंटली ॲक्टर झालो, म्हणजे होतं ते. पण प्लॅटफॉर्म मिळाला, बऱ्याच जणांना मिळत नाही. म्हणजे माझं असं पर्सनल मत आहे की आपल्या अगोदरही आणि आपल्या बरोबरही आणि आपल्या पुढेही भरपूर टॅलेंटेड लोक आहेत ज्यांना मिळतं, ईश्वराच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने मिळतं परफॉर्म करायला किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. ते दिसतात, पण असे असंख्य लोक आहेत त्यांना मिळत नाही. हे त्याचं कसं झालं, ही ॲक्सिडेंटली कशी झाली गोष्ट की मी लिहायचो सुद्धा. म्हणजे शॉर्ट स्टोरीज माझ्या भरपूर लिहिलेल्या आहेत. अगदी 40-50 स्टोरीज आहेत. त्याच्यामध्ये काय झालं, माझा मेव्हणा होता ह्याला, माझ्या मेघा माझी जी बहीण आहे तिचा नवरा, तो शामराव विठ्ठलला होता. तर तो माझ्या मागे लागला, यार चांगलं काहीतरी असेल तर दे ना. तर माझ्या डोक्यात ह्या गोष्टी होत्या. मला कधी मित्र जमले की मी गोष्टी सांगायला सुरुवात करायचो. मला ते आवडायचं, कारण आपण एक्सप्रेस झाल्याशिवाय मी माझ्याकडे ठेवून जर मी गेलो तर त्याचा काय उपयोग आहे. बरोबर. मला जे कोणीतरी देत आहे आपल्याला, काय आपण रिसिव्हर असतो आणि गिव्हर असतो. आपल्याला म्हणजे माझं पर्सनल जर मत म्हटलं ना तर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय आहे तुमचं, तर हा कलेचा समुद्र पसरलेला आहे. बरोबर. आपल्या मागे सुद्धा असंख्य आलेले होते, आपल्या बरोबर आहेत, आपल्या पुढे पण येणार आहेत. आपलं कॉन्ट्रीब्युशन काय असतं, त्या समुद्रातलं एक लोटाभर पाणी घ्यायचं, हलवायचं आणि परत त्याच्यात टाकायचं, बाकी काही नाही. त्याच्यामुळे काय झालं की हे येतं जे आपल्याकडे आहे ना ती त्याची असते. ते पर्टिक्युलर माणसांनाच का सुचतात. म्हणजे नसीर साहेब तर मला किती वेळा म्हणायचे, मी बसलो आणि बोललो की मी वेगळ्या वेगळ्या कथा सांगितल्यावर ते म्हणायचे, अरे तुला कसं सुचतं, मला कसं सुचत नाही. म्हटलं ते प्रत्येकाचं एक फेट असतं किंवा नशीब असतं की तुम्हाला. आणि बरं आल्यानंतर ते काही लोकांना ते लिहिता येतं पण सांगता येत नाही कोणाला. बऱ्याच गोष्टी असतात ना. तर त्याने मला सांगितलं, राजेशने, की असं आहे, मला आमच्या ह्याला एकांकिका करायची आणि नाही आहे. तर मी अरुण नलावडेची ओळख करून दिली त्यांची, की म्हटलं हा करेल डिरेक्ट. पण त्याच्याकडे सुद्धा एकांकिका नव्हती. मी म्हटलं चल, म्हटलं मला हे रात्रारंभ सुचलेली एक कथा होती आणि मी कथा लिहित असतो. 1 पानाची 2 पानाची अशी लिहायचो त्यावेळेला. माझ्यासाठीच लिहायचो मी. मला लिहिता येतं हे मी स्वतःला सांगायचो. की मला जे वाटतंय, मला जे वाटतंय ते मी एक्सप्रेस करू शकतो लिखाणाच्या माध्यमातून. पण बघ, तुला मी कथा सांगणं आणि कथा लिहिणं ह्याच्यात फरक असतो, खूप फरक असतो. तर मी रात्रारंभ एक रात्री बसून लिहिली ती एकांकिका. आणि सकाळी मला जाणवलं, अरे ह्या माणसाला जो आजार झालाय, मानसिक म्हणतोय, मानसिक आजार हे काय एवढं कारण नसतं फक्त. हे काय झालंय. मग मी सकाळी एक 8:30-9 वाजता माझे KMचे काही डॉक्टर मित्र होते, त्यांना बोलवलं आणि त्याच्याबरोबर बसलो. म्हटलं अरे असंच, अरे म्हटलं स्किझोफ्रेनिया आहे. मलाही पहिल्यांदा कानावर पडलेला शब्द होता, लिटरली जाणतो. हां, अरे म्हटलं. मग मी त्याचा अभ्यास सुरू केला. एकांकिका झाली, ती नंबरात आली, सगळे अवॉर्ड्स मिळाले त्याला. त्यावेळेला कोणी केलेलं एकांकिकेत? शामराव विठ्ठलमध्ये त्यांच्या ॲक्टर्सने केलं होतं काम त्याच्यामध्ये. तर आणि अरुण नलावडेने डिरेक्ट केली होती एकांकिका. तर ती नंबरात आली. त्याला म्हणजे वेगळी चर्चा झाली त्याची, अशा पद्धतीचा एक विषय आला होता म्हणून. पण एकांकिका मी वेगळ्या ह्याने लिहिली होती. मग माझ्या डोक्यात ते सुरू झालं की ह्याच्यामध्ये व्हिज्युअल आहे. आपण जे काही लिहिलं होतं ते व्हिज्युअल रायटिंग होतं, म्हणजे दिसत होतं ते. पहिली टेलिफिल्म करायचं ठरवलं. म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत तेवढे, जेवढे जमतील त्याच्यात टेलिफिल्म करूया आपण. एक टेलिफिल्म करायची ठरवली. मग त्याच्यासाठी मात्र प्रभावळकरांना भेटलो, प्रभावळकरांना समजून सांगितलं ते पात्र.
मला म्हणाले बघ तू जे तुझ्या डोक्यात आहे ना ते तूच करू शकतोस, ती तूच करून घेऊ शकतोस मला माझ्याकडून. ते केल्यानंतर मात्र सॅटिस्फॅक्शन नाही झालं माझं. त्याच्यात प्रदीप पटवर्धन होता, राजन तामाणे होता, म्हणजे ही टेलिफिल्म पण झाली टेलिफिल्म पण झाली होती माझी त्या. ओके. पण मी तेवढं मला हवत नव्हतं ते. आणि मी ठरवलं की नाही फीचर फिल्म करायची. हे काय आहे, कारण मलाच प्रश्न भेडसावत होता, हे काय आहे, हे कसं जग आहे की जिथे माणूस आपल्याला सर्व असं सामान्य माणसासारखा दिसतो पण तो सामान्य नसतो. त्याचं एक जग असतं वेगळं स्वतःचं, स्वतःचं स्वतःचं जग असतं, त्याची कॅरेक्टर्स असतात, त्याचे कलर्स असतात, त्याचे देव असतात, त्यांचे प्रकाश असतात, त्यांना ऑर्डर्स. मग मी पुस्तक आणलं मॉडर्न लाईफ अँड ॲबनॉर्मल सायकोलॉजी. ती वाचायला सुरुवात केली. जेम्स कोलमनचं पुस्तक होतं, त्याच्यावर खूप अभ्यास केला आणि मी स्वतःच असा वेगळा वेगळा त्याच्यात विचार करायला लागलो. ते म्हटलं यार हे अशक्य आहे, हे आलं पाहिजे कुठूनही लोकांपर्यंत. मग अशी माणसं की ज्यांच्या हातातून मर्डर झालेले आहेत, ज्याला आपण नॉर्मली वेडे म्हणतो आपण, त्या लोकांना भेटायचं ठरवलं मी. आणि मग ठाण्याचं मेंटल हॉस्पिटल आहे ते एरवडे, त्याच्यात आणि एरवड्याला पण एक आहे मेंटल हॉस्पिटल. ते ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल लवथरी नावाचे जज आपलं हे डीन होते, त्यांना भेटलो. त्यांना हे सांगितलं पहिलं. ते म्हणाले काहीतरी रिअली अप्रिशिएट, ही फिल्म करणार तुम्ही, बघणार कोण? म्हटलं जे येतील बघायला ते बघतील म्हणे. मला करायचं आहे, बघायचं, पोचवायचं, बघायचं नाही बघायचं त्यांनी ठरवायचं, मला करायचं आहे. मी कोण बघणार हा विचार करून जर केलं तर एकही फिल्म होणार नाही आजपर्यंत. बरोबर. मग त्यांनी मला नेऊन त्या वेड्यांना भेटवलं. तुम्ही प्रत्यक्ष वेड्यांना भेटला? प्रत्येकांना भेटलो की ज्यांच्या हातातून मर्डर झालेले आहेत आणि त्यांना माहितीच नाही. एकाला तर बसवलं माझ्यासमोर. त्यांनी मला त्याच्याबरोबर बोलताना तो इकडे बाजूला माझ्या ते बसले होते आणि तो माझ्याकडे बघून असा रोखून बघत होता आणि मला सांगत होता. ते प्रश्न विचारताना तो मला बघून उत्तर देतोय. हाँ मग तो क्या हुआ, तो फिर तो मैंने सांगितलं माँ का जो लेटर आया पढ़ा क्या तुमने? मैंने पढ़ा मैंने उसका लेटर, मैंने भी लिखा उसका कुछ आन्सर नहीं आहे मेरे को. हे झालं सगळं. मग त्याला नेलं आतमध्ये त्याच्या सेलमध्ये. मग मला त्यांनी सांगितलं लवथऱ्याने की ह्याने आपल्या आईच्या डोक्यात हातोडा घालून मारलाय. बाप रे. मी शॉक झालो. त्याच्याबरोबर माझं 4-5 वेळा हे झालं, इंटरॅक्ट झालं. मग आणखीन दोघे तिघे होते, त्यांच्याबरोबर बोललो आणि मग तिथून निघाल्यानंतर एक वेगळं विश्वच तयार झालं माझ्यासमोर. माझ्या प्रभावळकरांच्या पात्राला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार, ते कशापर्यंत जातील की जो नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल. म्हणजे असं वाटलं तर कळणार पण नाही ह्याच्या आत काय चाललेलं आहे. कारण त्या ॲबनॉर्मल सायकोलॉजी जे आहे पुस्तक, त्याच्यामध्ये एक लिहिलेलं होतं त्यांनी की एका बँक मॅनेजरला इतका सुपिरियर कॉम्प्लेक्स होता की त्याला सतत वाटायचं असं की ही जी माझी सबऑर्डिनेट आहे 30-40 लोक जी आहेत ती माझ्या ह्या ब्रिलियन्सीवर किंवा मी ब्रिलियंट जो आहे किंवा माझ्या ह्या हुशारीवर खूप जळतात आणि दे ट्राईंग टू सॅबोटेट. तर त्यांना एक दिवशी त्याने सगळ्यांना कॉफीमधून विष टाकून मारून टाकलं. असे असंख्य केसेस मी वाचल्या. मग आणि नॉर्मल असतात आणि त्यांची कॅरेक्टर्स त्यांच्याशी बोलतात, त्यांचे जे असतात ते त्यांच्या आजूबाजूला सतत असतात. ते म्हणजे आपण आता जर आपण भेटलो ना का ते त्यांचे कॅरेक्टर्स असतात, बघा लबाडा माणूस असा आहे ते सांगतात. आणि अशा पद्धतीची जी लोक जगामध्ये असतात, आपल्याबरोबर वावरत असतात ना, त्यांना जर औषध नाही मिळालं तर त्यांचे प्रॉब्लेम सुरू होतात. बरोबर. आणि बऱ्याचदा आपल्या घरामध्ये आपले वडील किंवा ज्यांना हा प्रॉब्लेम सुरू होतो त्यांना मग आपण वेगळं काय भूतबाधा झाली आहे का, ह्यांना हे झालं आहे का, मग त्यांच्यापासून डिटॅचमेंट व्हायला लागते. त्याच्यापासून त्यांना ते बिचारी असतं, त्यांनाही स्वतःला कळत नाही आपण काय करतोय. आणि त्यामुळे तो चित्रपट आला आणि प्रभावळकरांचं पात्र त्यांनी जे जिवंत कमाल आहे. आजच्या पिढीला पण तो सिनेमा इतकाच आवडतो. आणि त्याला सगळी बक्षिसं मिळाली, ते पण मिळालं आणि मी स्वतःच्या रिस्कवर तो रिलीज केला आणि 25 आठवडे चालला तो. हां.
म्हणजे आम्ही आमच्या प्रीमियरलाच वेडा झालो तो प्रीमियर बघितल्यानंतरच. म्हणजे ज्यांनी मला सांगितलं होतं की नको लावूस, एक आठवडा वगैरे लाव, अनुदान घे वगैरे, मी म्हटलं नाही, मी लावणार, जे होईल ते होईल. लोकांसाठी बघितलं, प्रेक्षकांसाठी बनवला ना, ज्यांनी कोणाला त्यांनी बघावा, आणि तो सलग चालला. आणि जे म्हणजे वेगळ्या पद्धतीचे काही पेशंट्स येऊन मला भेटलेले होते. पेशंटचे नातेवाईक भेटले मला, पेशंट स्वतः भेटली, एक म्हातारी बाई आहे ती भेटली होती मला येऊन. आणि ती आली मला एक दिवशी, आणि मी काय जायचो थिएटरमध्ये बघायचो, मला बरं वाटायचं की आपला प्रेक्षक बघतोय फार सपोर्ट करतात सपोर्ट आपल्याला, करतोय. चांगला रिस्पॉन्ड करतात. हे मला खूप आवडायचं. मी जायचो आणि मग कधी कधी बसायचो, तर एक बाई ती शोधत आली, आणि तिने मला वाटतं 3 वेळा पिक्चर बघितला होता, आणि मला म्हणाली की तुमचा पिक्चर बघितला आम्ही, पण मला वाटतं तुम्ही जे सांगतायत ना त्याच्यात तेवढंसं तथ्य नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे असं होतं, हे असं हे नाही आहे, हे वेगळं असतं म्हणे. माझ्या घरामध्ये म्हणे ते लोक मला घरातून काढण्यासाठी जे करतायत प्रयत्न, तुम्हाला नाही मी सांगू शकत म्हणे. मला ते रोज त्रास देतात सकाळ संध्याकाळ. एक माणूस तर असा खिडकीत उडत येऊन बसतो. एकाने तर खालून माझ्या खोदत वर सुरू केली आहे बिल्डिंग, खोदत. म्हणजे मला कुठे नाही, माझ्या खोदत आली तर बिल्डिंग बाकीचे पडणार नाहीत का, असं वगैरे. मग तिला मला कळलं की हे प्रभावळकर आहेत म्हणून. मग कुठली त्यावेळेलाच एक पोलीसची गाडी गेली, म्हणाली बघा हे जी पोलीसची गाडी गेली आहे ना, ही ॲक्च्युली माझ्या पाठी आलेले आहेत, हे लोक, कमिशनर माझ्या पाठी लागलेला आहे, मी राष्ट्रपतीला पत्र दिलेलं आहे, जे जे प्रॉब्लेम्स आहेत. पण तुम्हाला कसं आहे, तुम्हाला सांगताय ना तुम्ही चित्रपटाद्वारे, ते तुम्ही खरं ते वेगळं दाखवायला पाहिजे होतं. हे झालं. मी तिला 2-3 वेळा भेटलो. त्याच्यानंतर तिच्या मुलीचं, ते ब्रिज कँडीला राहायची, मराठी बाई होती, मुलीचा फोन आला मला, म्हणे आम्ही दोघी, तिच्या मुली, आम्ही दोघी डॉक्टर, आमचे नवरे पण डॉक्टर आहोत, आणि आम्ही आईला आमच्या खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, तर तुला हे नाही झालं आहे का, तुला जे झालं ते वेगळं आहे, ते तुमच्या एका चित्रपटाने कळलं तिला. आणि आता तिच्यात खूप बदल झालेला आहे. हे मला ऐकल्यानंतर आहे ना, मी फोनवर त्या बोलत होत्या, मला एवढं बरं वाटलं ना. म्हटलं आपण जो प्रयत्न केला, जी रिस्क घेतली, ती फळाला आली. त्यामुळे रात्र आरंभ खूप यांनी जे सॅटिस्फॅक्शन दिलेलं आहे ना, कारण काय एकच हा जन्म आपल्याला माहिती आहे, आत्ताना आपल्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे ना. ते सार्थकाची काही काही कारणं इतकी छान आहेत माझ्याकडे. एन्काउंटर आहे, रात्र आरंभ आहे, त्याच्यानंतर एखुती वादी आहे. एन्काउंटरचं नाव घेतलं तुम्ही, पण त्याच्या आधी मला रात्र आरंभाचं एक विचारायचं. तुम्ही अनेक किस्से आता सांगितलेत, पण मला दिलीप काकांविषयी विचारायचंय की शूटिंग करताना अशा पद्धतीचे जेव्हा सिनेमे आपण करतो, किंवा अशा पद्धतीची भूमिका जेव्हा एखादा कलाकार करतो, बऱ्याचदा त्याला स्वतःलाही त्या भूमिकेचा त्रास होण्याची शक्यता असते, कारण असे सीन असतात, असे मेंटल तो स्ट्रेस ते भूमिकेच्या माध्यमातून अनुभवत असतात. असे काही अनुभव आहेत की दिलीप काका कुठेतरी असं म्हणालेत की अरे या भूमिकेने मला पण एक स्ट्रेस दिला? प्रश्नच नाही. त्यांनी पुस्तकात लिहिले, एका खेळियाने नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात दिले नाही ना की सिनेमाविषयी लिहिलंय त्याने की त्यांनी माझ्याबद्दल एक अख्खं चॅप्टर लिहिलंय, रात्र आरंभ एन्काउंटर बद्दल वगैरे त्याने लिहिलेलं आहे ते. आणि ऑनसेट एखाद्या सीन करतानाचा तुम्हाला आठवतंय का? खूप म्हणजे नाही, गंमत त्यांनी पूर्ण झोकून दिलं होतं माझ्याकडे. ते मला त्यांनी कधी प्रश्न नाही विचारले. त्यांनी जे मी सांगायचो, कारण काय होतं, दिवस कमी होते, मीच पैसे लावत होतो. आपल्याला दिग्दर्शक अजय फणसेकरला निर्माता अजय फणसेकर सपोर्ट करत नव्हता. हा बेसिक प्रॉब्लेम होता. म्हणजे जे काही सपोर्ट करत होतं त्याच्यात मला बनवायचं होतं, की मला जे काही दिलं होतं तांदूळ घेऊन, त्याच्यात जेवण बनवायचं होतं. जसं अन्नपूर्णा माता असते, म्हणजे आपल्या आई असेल, जे येतं ते मुलासाठी छान बनवण्याचा प्रयत्न करते. ती नवऱ्याला प्रश्न नाही विचारत की हेच का नाही आणलं, हे का नाही आणलं, जे आणलंय त्याच पद्धतीचं ते झालं होतं. आणि दिलीप भैया तर म्हणजे ते जगले तो रोल. मग त्यांनी तो कळायचं की त्यांनी बाहेरून नाही, आतून सगळं प्रयत्न करतायत ते. आतून तो जो ठोंबरे आणि फडकेतला फरक होता, जो जगत होते ते दाखवण्याचा प्रयत्न करतात ते. आणि मी असं दर अर्ध्या तासाने दिलीप भैया अँगल सेम लागलाय,
आपल्याला फक्त एक 15 दिवसाची दाढी लावायची आहे, आता काय करूया आपण 10 दिवसाची दाढी करूया. सेम अँगल आहे, म्हणजे दर अर्धा तासाने दाढी बदलायचो, ते सगळं करायचं. म्हणजे कारण 18 दिवसात मी पिक्चर बनवला आहे तो. हां, त्यामुळे त्यांनी ॲज अन ॲक्टर म्हणून, ॲज अ ह्युमन म्हणून जे कोऑपरेट केलं ना मला, त्याच्यातून ते बनलं सगळं. आणि हे टीमवर्क आहे, प्रत्येकाचं सहकार्य नसेल आणि प्रत्येकाने तुमच्या प्रोजेक्ट बरोबर आहे ना, त्यांचं अटॅचमेंट असली पाहिजे. बरोबर. ही एक कलाकार असे आहेत ना की ज्यांची अटॅचमेंट आहे. नसेल अटॅचमेंट ना, तर ते तुम्हाला कळतं त्या चित्रपटात त्यांनी काम करून सुद्धा ते बरोबर नाही वाटत आहे. ते अरे दिलीप भैयाने का काम केलं असं होतं ते. एन्काउंटर 2002 साली आलेला सिनेमा. 3 साली आला. 2-3 मध्ये आलेला. आणि नसिरुद्दीन शहा यांनी काम केलंय मुख्य भूमिकेत. दिलीप काकाही आहेत त्याच्यामध्ये, विलन आहेत आय थिंक ते. आणि दिलीप काकांना असा रोल पहिल्यांदा, तो म्हणजे क्रिमिनल गुंड, टिपिकल त्यावेळेचा दारुड्या असा तो घाणेरडा अजागळ बारीक असा तो करायचा. म्हणजे आणि मी इतका ठाम होतो ना त्याच्यामध्ये. मला नसीर साहेबांनी सांगितलं होतं की नको ना, त्यांना भाई कसा दाखवणार तुम्ही. म्हटलं बघा तुम्ही, तो माणूस जेव्हा बदलेल त्याला तुम्ही बघा, त्याला तुम्ही सांगा. तेव्हा नसीरजी म्हणाले होते की त्यांना विलन नको. मला परेश रावल होता, त्याच्यानंतर अजून 2 ॲक्टरची नावं होतं. परेशवर तर ते लोक ठाम होते, कारण एकत्र स्टेज आणि थिएटर आणि एकत्रच तो त्यांचा ग्रुपच आहे. ठामच होते. नाही परेश रावल यांनाच द्यायचा. मग मी ठाम होतो, म्हटलं दिलीप भैयाच करणार, म्हटलं मी सांगतो तुम्हाला. पण त्याच्या आधी त्यांनी झपाटलेला केलं होतं ना, झपाटलेला ज्याच्यात त्यांनी विलन केलंय. झपाटलेला केला होता, पण त्यांचा ऍक्च्युअली प्रेझेन्स थोडासा होता. बरोबर. ऍक्च्युअली प्रेझेन्स फुल लेंथ रोल होता एन्काउंटर मध्ये. तो बावला वेगळा होता आणि ते वेगळे होते झपाटलेला. पण तुम्ही दिलीप काकांना कसं कन्व्हिन्स केलं की, कारण जसं तुम्ही म्हणता तसं झपाटलेला मध्ये ते. आणि कसं होतं, रात्र आरंभ एकदा कसं की एका दिग्दर्शकाबरोबर काम केल्यानंतर त्याला आणि मला, म्हणजे त्यांना दिलीप भैयाला आणि आम्हाला कळले होते आम्ही काय होते एकमेकांना. माझं पोटेन्शियल त्यांना समजलं होतं की काय आहे. त्यांचंही वाटलं होतं की अरे अजय, हा चित्रपट बघतील का रे लोक कोण, हे आपण एवढं सगळं सिरियस केलं आहे आणि असं केलं आहे. तर मी म्हटलं दिलीप भैया बघतील, ज्यांना आवडेल ते दुसऱ्याला नक्की सांगतील. माउथ पब्लिसिटीने लगेच झालं ना, ते तसंच झालं. आणि तसंच झालं. त्यांना पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालाय रात्र आरंभासाठी. पण त्याच्यानंतर त्यांना ते ठाम होते. मी त्यांना सांगितलं की दिलीप भैया एक भाईचा रोल करायचा आहे, जुन्या काळातला भाई असतो टिपिकल, त्याचा रोल करायचा आहे, करूया काय. म्हटलं नसीर, अरे बापरे, म्हटलं करता. म्हटलं होणार, तुम्ही डेफिनेटली करणार. त्यानं हे नाही सांगितलं की मला ह्या लोकांचं खूप प्रेशर होतं. सांगितलं तुम्हीच करणार. आणि बरं इतके हे लोक म्हणजे त्यात फक्त नसिरुद्दीन शाह होते की ज्यांना परेश रावल हवे होते? प्रोड्युसर पण होते ज्याच्यात. तो प्रोड्युसर, को प्रोड्युसर म्हणून पहिले ज्यांची जे लोक होते ना, तेही मला सांगत होते की खूप तो बहुत सोबर लागते. आणि हिंदीला त्यावेळेला ओळख नव्हती ना फार दिलीप भैयांची. बरोबर. तर मी म्हटलं नाही, करतील ते, नक्की करतील तेच करतील. कारण मी इनिशिएटिव्ह घेतला होता आणि मी ठाम होतो त्याच्यावर. म्हटलं मी करून घेईन त्यांच्याकडून. आणि तो टिपिकल कर्नाटकामधला रफ रगडी एकदम, पुन्हा पावाडे, म्हणजे मराठी जे कन्नड बोलतात ना ते त्यातला होता. हे जे बेळगाव वगैरे या साईडची जी लोक असतात ना, एकदम कन्नाडी त्यातला असतो तो टिपिकल असतो. तर त्यांना ते मी कॅरेक्टर समजून सांगितलं दिलीप भैयांना. ज्या दिवशी पहिल्यांदा नसीर साहेब, कारण दिलीप भैया सोबर आहेत, एकदम एकदम असं प्लेझेंट करणारी पर्सनॅलिटी. बरोबर. ज्या दिवशी आले, बसले आणि मेकअपला सुरुवात केली ना, दिलीप भैयांना पण माहिती नव्हतं. मी फक्त सांगितलं होतं की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या जेवढ्या कवळ्या आहेत तेवढ्या घेऊन या. मी म्हटलं आणल्यानंतर मग त्यांना त्यातली एक निवडली मी, जी त्यांच्या रफ ह्याला हे होईल. त्याच्यानंतर त्यांना हे लावलं, जाड भिवळ्या लावल्या, पूर्ण जाड अशा, कानात जाड केस कापत नाहीत ना ते, असे असतात ना, ते लावले.
ते लावल्यानंतर ती मिशी अशी, ती मिशी पण अशी हे नाही लावली, ती कातरलेली वगैरे असते ना, ते रफ मिशी जी असते ना ती. आणि मग त्या कवळीवर आहे ना मी त्यांना पान दिलं खायला. आणि म्हणजे पान, लालाच. हा पान खाल्यानंतर त्यांचं इकडून पान पडते असं खाली. आणि मग जी बॉडी लँग्वेज त्यांनी पकडली ना, ती तो पुन्हा झाला म्हणजे. आणि म्हणजे ज्यांना प्रत्येक अवॉर्डला त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून नॉमिनेशन होतं. हो 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 हो. त्याचे काही आठवणी आहेत एन्काउंटरच्या ऑन सेट? भरपूर आहेत ऑनसेट. म्हणजे काय आम्ही दापोलीला शूट आउट केलं होतं. ही मुलं तिकडे जातात, तिथे शूट केलं होतं. तेव्हा नसीर आले होते आणि सकाळी 4:30च्या त्या थंडीत सकाळी सकाळी जेट्टीवर मी त्यांना बोलवतो शूटला. आणि हे गारटले एवढे होते आणि 30 तारीख होती त्यावेळेला. आणि एवढे गारटलेले होते ना, म्हणजे समजत पण नव्हतं. आणि प्रत्येकाला मी टॉर्च दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं, पोलीस जो ग्रुप असतो, की तुम्ही येताना ना टॉर्च मारतच या. तो टॉर्च म्हणजे ते एक तर बोट, समुद्र, थोडंसं असं उजडतंय मागे. आणि त्या काळोखात ते व्हिज्युअल इतकं छान दिसेल, मिस्टिरियस व्हिज्युअल दिसेल, की पोलीसवाले कुठपर्यंत पोहोचले कसे. बरोबर. ते हे विसरले नसीर साहेब टॉर्च. आणि मी विचारलं, अरे टॉर्च कोणी काय नाही लावला? तर म्हणजे मेरा तर चालू होता म्हणतात मला. मी शॉट दाखवलं, माझा जो स्टेडी कॅमवर होता तर मी दाखवलं, म्हटलं बघा. त्याच्यानंतर ती जर तो टाइम नाही मिळत तुम्हाला, सनराईज एवढा फास्ट होत जातो ना, मग तो सगळं तो मिळत नाही तुम्हाला. बरोबर. तर काय म्हणजे वेगळ्या पद्धतीने छान आनंदात शूट झालं. त्यांना नसीर साहेबांना असं वाटत होतं की तो राहुल मेंदळे आणि दीपक शिर्के बरेच मराठी कलाकार पण आहेत ना त्याच्यामध्ये. सगळेच हो, आहेत. बऱ्यापैकी मराठी कलाकार आहेत एन्काउंटर. इव्हन तारा देशपांडे पण तारा मराठी देशपांडे होते. पण हो, महाराष्ट्र. yes. तुमचे आणि नसीर सरांचे क्लॅशेस व्हायचे असे सीनवर? नाही, ये ऐसा रहेगा, ये absolute. वैसा नाही, रहेगा. नाही. क्लॅशेस इन द या- सेन्स मतभेद असतात एक नाही, आपल्या absolutely सीनवर. नाही. कधी चुकून नाही झालं माझं. कधी चुकून नाही झालं माझं, ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे ईश्वराची कृपा आहे की तेवढं त्यांना कळलं की बाबा हा दाखवू शकतो. दाखवू शकतो. म्हणजे हा पाहतोय ते व्यवस्थित. जे तुम्ही पाहता ना ते तुम्ही दाखवू शकता. जे तुम्हाला दाखवायचं ते तुम्ही पाहायला. हा महत्वाचा भाग आहे. बरोबर. तर त्यावेळेला मी त्यांना समजून सांगितलं, घरी 3-4 मीटिंग झाल्या. म्हटलं एक काम करा ना, तुम्ही मला लिहून द्या. असं तुम्ही नसीर सरांना सांगितलं, तुम्ही तेवढा सीन लिहून द्या, मी रिशूट करतो. मग नाही, आजपर्यंत नाही लिहिला. मग ते सरेंडर झाले की ठीक आहे तुम बोल रहे हो वैसा करते. सी लेखकाचं ना स्वतःचं एक लॉजिक असतं. बरोबर. कारण ते जे दाखवणार आहात तुम्ही, तुकड्या तुकड्यातून जी कथा दाखवणार आहात, ते सगळं अनुभवायला लागतं ना तुम्हाला पाहिजे. बरोबर. कारण हे रिअलिस्टिक लाईफ आहे. काही असं फॅन्टसी नाही दाखवतात, म्हणजे रिअलिस्टिक आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्या तशा पद्धतीने गेल्या तर ते जास्ती अपील होतं ना, की एक गुन्हेगार त्याला होणारा त्रास सांगतोय समोरच्याला. हे जे असतात ना, हा एन्काउंटर म्हणून फिजिकल एन्काउंटर नाही आहे, हा स्वतःशी झालेला एन्काउंटर आहे. बरोबर. आपल्यातला जो खरा असतो ना आपल्यातला, तो तुम्हाला कधीच खोटं बोलायला देत नाही स्वतःशी. तो स्वतःचा एन्काउंटर आहे. प्रत्येकात त्याच्यात झालेला एन्काउंटर स्वतःचा झालेला. म्हणजे तो सिनेमा खूप गोष्टी बोलून जातो. आपण निव्वळ आता नावात जसं ज्याला म्हटलं की समजेल तसं तो एन्काउंटर. घेणार. येस येस येस. तो गंमत सांगतो, या सिनेमाच्या वेळेला ज्या वेळेला संजीव लाटकरने हे ठेवलं होतं, कर्नाटक संघामध्ये वार्ता हे ठेवलं होतं ह्या चित्रपटावर, त्याला बरेच जण, प्रदीप सावंत होता DCP, कुमार केतकर होते, राजेंद्र बर्वे होते, खूप चांगला श्रोता वर्ग होता. मला वाटतं 1-2 महिन्यानंतर एका ठाण्यावरून एका शार्प शूटर मुलाचा फोन आला. हो, एन्काउंटर रिलीज झाल्यानंतर 4 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर मला म्हणाला की असं आहे, मी हे आहे बोलतोय, आणि रडत होता तो. मी पिक्चर बघितला तुमचा 4 वेळा बघितला, मी स्वतः तो आहे, आणि तुमचा पिक्चर बघितल्यानंतर मला असं वाटतं की मी खूप चूक केली आहे. मी आता हे सगळं सोडणार आणि मी माझ्या आईला मदत करायला लागणार. वा. आणि ते ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं ते.
ते बस झालं ना. तुम्हाला चित्रपट बनवण्याची कारणं काय तुमचा असतात हेतू ती ना मग. हे झाला पूर्ण, तुमचे जे काही हेतू असतात त्या माध्यमातून. आपण एन्काउंटर नंतर वळूया. सिनियर सिटीझन आणि रामचंद्र पुरुषोत्तम जोशी हे असे काही सिनेमे आहेत तुमचे, जे तो एक तर फॅन्टसीवाला सिनेमा आहे आणि सिनियर सिटीझन हा एक असा सिनेमा आहे की तो खरं तर सगळ्याच वयोगटांनी पाहिला पाहिजे. कारण त्यात जी कथा मांडली आहे हां त्यात अर्थात एकीकडे मोहन जोशी आणि पुन्हा एकीकडे दिलीप प्रभावळकर आणि अर्थात तुमचं दोघांशी छान छान रिलेशन. त्यामुळे त्या सिनेमांचे तुमचे अनुभव कसे राहिलेले आहेत? बरेच वर्ष डोक्यात होतं की कसं आहे की दोन ही पण सुचलेली कथा किंवा काय की कसं नाही, प्रत्यक्षात अनुभवलेलं काही? नाही इन्स्पायर झालं होतं. बोरिवलीला एक असंच टीचरकडे जाणाऱ्या मुलं होती. त्या मुलांनी त्या टीचरला मारलं त्यांच्या. ओ. हां. आणि काही पैशासाठी ते ड्रग्स याच्यामध्ये गेले होते. ते एक थोडं इन्स्पायर झालं आणि त्याच्यानंतर मग मी ही लिहिली कथा. म्हणजे दोन पिढ्यांचं, म्हणजे एक पूर्ण वयस्कर आहेत आणि एक सगळे पूर्ण यंग आहेत एकदम. म्हणजे अगदी लवेबल आणि चांगल्या घरातली लोक आहेत ती सगळी. जोशी ताबडतोब तयार झाले. या वयातही तो माणूस कुठेही मागे हल्ला नाही. त्याच्यापेक्षा त्यांनी जो मुद्रा अभिनय केला आहे की जो कंट्रोल्ड परफॉर्मन्स केला आहे, डोळ्यांच्या मधून एक्सप्रेस केलं आहे त्या माणसाचं सगळं, अनबिलिव्हेबल. आत्ता मोहन जोशींचा सिनेमा पाहिलात की नाही, देऊळ बंद? हो बघितलं. काय मोहन जोशी अर्थात तुम्ही आता आपण एवढं काम त्यांचं पाहिलं असेल, तुम्ही प्रत्यक्ष काम केलात एक ॲक्टर म्हणून, त्यांच्याकडे तुम्ही आत्ताच्या घडीला या वयात अशा पद्धतीची अप्रतिम भूमिका. अप्रतिम अप्रतिम. प्रश्नच नाही. काय आहे की त्यांच्याकडे उशीर झाला यायला आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही टुकार चित्रपट त्यांनी, म्हणजे त्यांचे आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी वगैरे डी ग्रेडचे चित्रपटात ते विलन करायला लागले. त्याच्यामुळे अदरवाईज त्या माणसाचं पोटेन्शियल, जगातल्या कुठल्याही चांगल्या ॲक्टरचं नाव घ्याल तर प्रभावळकर आणखीन मोहन जोशीचं पोटेन्शियल तसं आहे, त्यांचं आहे त्याचं. अप्रतिम कलाकार आहेत ते. त्यांना समज आहे. त्यांना माहिती आहे की एका आपल्या शरीरामध्ये वेगळी वेगळी पात्र कशी दाखवायची, कसं वापरायचं आपल्याला स्वतःला, काय समजून काम करतात ना ते. समजून काम करणे, कामं सगळीच करतात. आणि आपण कोणाला कमी लेखून चालणारच नाही की प्रत्येकजण आपल्या प्रयत्न करतो. त्याची तेवढी मर्यादा स्वतःची असते, तो तेवढं दाखवू शकत नाही. ह्यांची मर्यादाच अफाट आहे. स्काय इज लिमिट फॉर दोज पीपल. हे म्हणून तर आजपर्यंत ते टिकून आहेत, हे करून नाहीत ना. बरोबर. डेडिकेशन आहे त्यांच्याकडे, स्वतःचं अस्तित्व आहे. स्ट्रॉंग आहेत ते लोक. अभिनेते म्हणून पण स्ट्रॉंग आहेत. चांगले आणखीन चांगले विषय त्यांच्यापर्यंत आले पाहिजेत. आणि ह्या वयात सुद्धा त्यांची तयारी जबरदस्त आहे काम करण्याची. असे विषय आले पाहिजेत, करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. पण आपल्या इकडे सगळंच खोटं आहे. म्हणजे मी तर म्हणेन की प्रेक्षकांना दोष देऊन चालणारच नाही. प्रेक्षक तुमचा येतो आणि जे चित्रपट चांगले चालले आहेत ते त्यांनी दाखवलं की आम्ही जातो थिएटरमध्ये, बरोबर करतो, आम्हाला आवडलेले पिक्चर आम्हाला हे करतो आहे. तुम्ही बनवत राहा. तुमचं काम काय, चांगले चित्रपट करत राहा. चांगले चित्रपट चांगले प्रेक्षक बोलावणारच कसंही करून. बरं, तुम्ही या दिग्गजांसोबतही काम केलं आणि तुम्ही आत्ताच्या पिढीसोबतही काम केलं चीटर सिनेमाच्या माध्यमातून किंवा इतर मला वाटतं ये जिंदगी जिंदगी, त्यातही म्हणजे ग्रेसी सिंग, साहिल खान, ग्रेसी सिंग ती पिढी आहे. या पिढीसोबतही काम केलंय, आत्ताच्या जनरेशन सोबतही काम केलंय. फरक काय जाणवतो तुम्हाला काम करताना? नाही, कसं आहे की आत्ताच्या जनरेशनमध्ये सिरियसनेस खूप कमी आहे. खूप कमी आहे. म्हणजे काही काही ॲक्टर्स आहेत ना, ते खूप प्रयत्न करतात करण्याचा. आणि मुळामध्ये नावं घ्यायची झाली तर ज्यांना तुम्ही नाही, मी कोणाचे नाव घेऊन कोणाचं हे करणार नाही. म्हणजे अप्रिशिएट की ते करतात सिरियसली काम. सिरियस काम करणारे आहेत ना, म्हणजे नाही असं नाही. तो मेनन दॅट कॅरेक्टर त्यांनी तो फार चांगला काम करतो पोरगा. की आणखीन एक तो घाऱ्या डोळ्यावाला मुलगा आहे का, मध्ये एक 2-3 फिल्ममध्ये आला होता. तो कृष्णाच्या सिरियलमध्ये पण काम करत होता. त्याने पण काही ठिकाणी खूप मेहनत करून काम केलेलं आहे. त्याचं नाव मला आठवत नाही आता. करतात काही ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत त्या खूप चांगलं काम करतात. आणि फक्त त्यांनी काही सिरियसनेस घेतला. प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती का, सिरियलमुळे एक तर तुम्ही करताय सुमार दर्जाचा अभिनय, तो सिरियल पॉप्युलर झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की मी खूप चांगलं काम करते. आणि प्रॉब्लेम तिथून तुम्हाला प्रॉब्लेम सुरू होतात.
प्रेक्षकांना प्रॉब्लेम नाही सुरू होत, तुम्हाला इंडिव्हिज्युअली ॲक्टर्सना प्रॉब्लेम सुरू होतो बरोबर. की तुम्ही तुमच्याकडेच सगळं हे करून टाकलेलं असतं. मी असं आहे, मी तसं आहे, मी हे आहे, ते आहे. तिथे सगळं संपतं ते. मग तुम्हाला बघा, पैसे टाकून तुम्हाला थिएटरमध्ये बघायला येणं आणि चॅनल सर्फिंग करून तुम्हाला बघणं याचा डिफरन्स आहे. बरोबर. ज्या वेळेला तुम्ही प्रूव्ह करतात, सचिन प्रूव्ह केलं त्यांनी, खडेकरने अप्रतिम काम करतो. मध्ये त्याची ती फिल्म बघितली, ती शाळेवर आली होती ना, आदर्श काय विद्यालय असं काहीतरी काय चित्रपटाचं नाव होतं ना, हा, क्रांतिज्योती. क्रांतिज्योती. काय काम केलंय त्याने, काय काम केलंय, कंट्रोल्ड रोल केलाय त्याने. कसं आहे माहिती आहे का, की तुमच्याकडे एवढं मोठं माध्यम आहे, लार्जर दॅन लाईफ स्क्रीन आहे, बरोबर. तुम्ही आहे त्याच्या चौपट दिसता, छोट्या छोट्या गोष्टी टिपल्या जातात. लोकांना टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका. लोक, प्रेक्षक फार हुशार असतात आणि आता तर आणखीन हुशार झालं, खूप हुशार झाले आहेत आता. एक छान गोष्ट आहे जी ए कुलकर्णींची. एका राजदरबारामध्ये या माझ्या राजकुमाराला कुठे फिरायला देऊ नका, या पूर्ण या राजप्रसादामध्ये जो किलोमीटर आहे त्याच्यामध्येच त्याला राहू द्या. एक दिवशी चुकून ना तो गेट उघडून बाहेर जातो तो असा जर्जर म्हातारा दिसतो. त्याला कपडे फाटलेले, बरगड्या, म्हणजे हाडाची काढ झाला, अस्थिपंजर आहे, सगळं चेहऱ्यावर सुरकत्या लटकत आहे. तो बघतो की त्याला बघितल्यावर म्हणतो, अरे हे काय आहे म्हणे, तुम्ही आमच्याकडचे म्हातारे बघा काय आहेत ते. तो म्हणतो काय नाही, चल. आणि तो दाखवतो त्याला. तसंच झालेलं आहे त्या राजदरबारामध्ये. हे जे मराठी प्रेक्षक आहे त्यांना OTT नावाच्या या म्हाताऱ्याने आहे ना बाहेर नेऊन दाखवलं, खरं बघा काय ते. की चित्रपट आता प्रेक्षकांना कळतं. प्रेक्षकांना तमिळ पिक्चर कळतात, केरळाईट पिक्चर कळतात, त्यांना डब करून बघायला मिळतं. त्यांचा आता स्वतःचा जो हे लुक आहे बघण्याचा जो आहे ना, खूप वॉइस झाला आहे आता. इंग्रजी पिक्चर पाहिले जातात, तुझे पोर्टुगीज पिक्चर पाहिले जातात, चांगल्या चांगल्या सिरियल्स ज्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये टर्कीच्या ज्या चालतात किंवा सब्जेक्ट कळतं त्यांना. टेक्निक काय आहे, फिल्म काय आहे, लाइटिंग काय आहे, काय दाखवत आहेत, पात्र काय करतात, सगळं ते कळायला लागतं. आणि तुम्ही जर तिथेच राहिलात त्या राजप्रसादामध्ये तर तुम्हाला सत्यता कशी कळेल? कळणार नाही. बरोबर. तुम्ही जसं मराठी हिंदी दोन्ही माध्यमात कामं केलेली आहेत आणि तुमचे हिंदीमध्ये, मराठीत तर सगळ्या कलाकारांसोबत तुम्ही बऱ्याच कलाकारांसोबत काम करून आपले रिलेशन आपण मेंटेन ठेवतो, पण हिंदीत आपलं काम तसं जर अभावाने आपण कमी करत असू तर ते रिलेशन्स तसे तसे काम करतात, त्यांच्यासोबत मेंटेन होतात. आपण नसिरुद्दीन शाह आणि ह्यांच्याबरोबर रिलेशन आहेतच, पण इतर असे कोणते कलाकार आहेत की ज्यांच्याशी तुमचे खास संबंध आहेत? बरेच आहेत. म्हणजे एन्काउंटरमुळे एक नाव झालं होतं वेगळं. आणि आयफा अवॉर्डला ज्यावेळेला गेलो होतो साऊथ आफ्रिकेला, तर त्यावेळेला बऱ्याच जणांचे रिलेशन, त्यांना म्हणजे 5 नॉमिनेशन मला एकट्यालाच होते. बरोबर. साधारण किती सालाची गोष्ट ही? मला वाटतं 2005ची. 2005. टोटल फिल्मला म्हणजे 5 माझे, नसीर साहेबांचं एक, आणि प्रभावळकरांचा बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर मोहनलाल होता त्यावेळेला कंपनीसाठी. त्यावेळेला म्हणजे कंपनी, देवदास, हमराज, हे सगळं माझ्याबरोबर हे होते. म्हणजे मी, संजय लीला बन्साली, मी, रामगोपाल वर्मा, अब्बास मस्तान वगैरे, आम्ही नॉमिनेशनमध्ये होतो सगळं. त्यावेळेला बरंच मोहनलालची पण ओळख झाली त्यावेळेला. नाव व्यवस्थित झालं होतं आणि एकमेकांना. आणि मग परत ज्या वेळेला मुक्ती नावाची एक फिल्म केली जी बंद झाली होती, संजय दत्त त्यावेळेला आत गेला त्या फिल्मसाठी. ती जवळजवळ मी तेव्हा संजय दत्त शूटिंग करत होते. 55% पिक्चर पूर्ण केली मी. शबाना आझमी, विनोद खन्ना, जॅकी श्रॉफ, रवी किशन, सुनील शेट्टी, जॉनी लिव्हर, सुलभाताई होत्या, विजू खोटे होते, झाकीर हुसेन होता. हा, संजय दत्त लीड मध्ये नाही, सुनील शेट्टी लीड मध्ये होता आणि उर्वशी शर्मा. पोलीस कॉपच्या, इट वॉज एन्काउंटर पार्ट 2 आहे ते. ती आली असती तर शबाना आझमी, सुनील शेट्टी या लोकांना नॅशनल अवॉर्ड डेफिनेटली मिळाले असते. इतकं छान केलं होतं. इव्हन विनोद खन्नाने अप्रतिम काम केलं होतं. विनोद खन्ना तर ज्या दिवशी आमचं कोकणातलं शूट झालं, मी तर त्यांना मालवणी बोलायला लावलं होतं. हो माझं झील, ते मालवणचे असतात दोघे, बाप आणि लेक. म्हणजे सुनील शेट्टी पण आणि तो पण. सुनील शेट्टी पोलीस ऑफिसर असतो आणि ते जुन्या काळातले हवालदार असतात, ते आता गावाला जाऊन राहिलेले आहेत.
त्यांना थ्रोट कॅन्सर असतो. तर ते तिकडेच राहतात गावात. जेव्हा जातात ना तर आपल्या पोरावर जाम प्रेम असतो. हे गुरुवा माझ्या पोरासाठी गाराणा घाल चांगला. हे सगळं त्यांनी बोललं होतं विनोद खन्नाने मालवणीमध्ये. ओ, ते एक वेगळंच हे ठरलं हां, असतं मग जर वेगळं आणि सिनेमा आला होतो. असता तर. म्हणजे ब्रिलियंट. सुलभाताईंनी इतका परफॉर्मन्स जबरदस्त केला होता ना. ते विनोद खन्नाने त्या रात्री आम्ही जेव्हा बसलेलो असताना तेव्हा मला त्यांनी सांगितलं की अजय, गुलजार नंतर म्हणजे ते जे फिल्म होतं ना गुलजारचं, काय काय बरंच पिक्चरचं नाव होतं. गुलजार नंतर पहिला तू डिरेक्टर आहे ज्याने माझ्याकडून काम करून घेतलं. वा. पण त्याच वेळेला दुर्दैवाने तो आत गेला संजय दत्त. टाळासाठी. हां, आणि ती स्टकअप झाली. मुक्ती. मुक्ती. ओ, पण मग तुम्ही परत रिप्लेसमेंट आता करून काय ते शूट करणं आता शक्य नव्हतं परत? मुळात तो कारण सिनेमा जर त्याच्यानंतर एवढं तो सगळे आला. मोठे हा, कलाकार त्याच्यात त्याला वेळ लागला आणि प्रोड्युसरला तोच पाहिजे होता ना. ते परत आल्यानंतर मग तर पुन्हा सिनेमा हे ते नाही सगळं बदललं होतं आणि मी त्यातला नाही आहे की हे सगळे म्हातारे झाले ना परत आपण नाही करून आपलं ते कळतं ग फिल्ममध्ये चेहऱ्यावर कळतं. पकडलं जातं ना. हम्म. फिल्ममध्ये पकडलं जातं. हा माणूस आता एका शॉटमध्ये काळे केस आहेत, एका शॉटमध्ये अचानक याचे सगळं केस काळे उतरलं. केले तरी चेहरा बोलतो ना खूप मेकअप करून पण. त्यामुळे ते मग ती तो सब्जेक्ट मी परत करणार आहे आता. मला कोणी विचारलं आता परत तर तो करणार आहे मी नक्की. त्यावेळेला हे सगळेच जवळ आले आणि हे काय होतं एकदा तुम्ही काम केलं ना ते एकमेकांना सांगतात ते, अरे यार ब्रिलियंट आहे, असं आहे तसं आहे. आणि जवळपास 50% सिनेमा जर झाला असेल तर हो, ऑब्व्हियसली हो. ते तेवढं हां, कळूनच आणि येतं. खन्ना साहेबांची तर इतकी चांगली मैत्री झाली होती माझी. ते मला म्हणजे तो आजार त्यांना झाला होता तो पहिल्यांदा मला सांगितला होता त्यांनी. हो, हां, विनोद खन्ना यांनी. हां. फार चांगला माणूस होता. नाही, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या सिनेमांच्या माध्यमातनं पोलिसी आपण म्हणतो खाक्या आणि भाईगिरी हे जास्त प्रामुख्याने आम्हाला दिसून आलेलं आहे बऱ्याचदा. म्हणजे तो एक तुमचा आम्हाला कदाचित ते 100मुळे मग म्हणा, एन्काउंटरमुळे म्हणा किंवा इतर जे सिनेमा त्याच्यामुळे एक प्रामुख्याने समोर आला या सगळ्या एकंदरीत कल्चरच्या. आणि तुम्ही दादरकर आहात मूळचे, त्यामुळे एकतर तो एक जो 80-90चा काळ आहे जो मला वाटतं दादरमधला भाईगिरीचा काळ म्हणून आपण म्हणू शकतो. मोठमोठे भाई कदाचित तुम्ही पाहिलेही असतील आणि तुमचा जवळून संबंधही आला असेल बऱ्याचदा, कारण आपण तिथले राहणारे असल्यामुळे. सो तो कुठेतरी एक रिफ्लेक्ट करतो सिनेमामध्ये किंवा त्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या किंवा आहेत त्याच्यामुळे एक ती कल्पना शक्ती तेवढी हे होते. मुंबईकरांच्या लाईफचा हा पार्ट आहे. काय तुलाही असे कोणी भेटलेले हो, हो. 100%. तू बिंग अ जर्नलिस्ट कितीतरी वेळेला या सगळ्या बिंग गोष्टी परेलकर ऑल्सो, माझा आजोळ परेलचं. बघायला मिळतं ते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट काय होतं की हे दोन जे समाजातल्या गोष्टी आयदर पोलीस किंवा गुंडा ह्यांच्या लाईफमध्ये हा ड्रामाच आहे. ड्रामाच आहे. पोलीसवाल्यांच्या लाईफमधला पण हा ड्रामा आहे. बरं, एक खाकी ड्रेस असल्यामुळे त्याला एक प्रेझेंटेशन आहे स्वतःचं. आणि गुंड त्याला सुद्धा एक स्वतःचं प्रेझेंटेशन आहे. त्यामुळे काय होतं की व्हिज्युअली ही दोन जी कॅरेक्टर्स आहे, दोन आपण जे उचलतो ह्यांच्या लाईफमध्ये ड्रामा आहे. आणि तुम्हाला ड्रामाच आवडतो लोकांना, ड्रामा बघायला. म्हणजे आपल्याला हॉलिवूडची पण फिल्म्स आहेत त्याच्यात बऱ्याचदा पोलीसवरच असतात फिल्म ज्या सक्सेस झालेल्या आहेत. कोण तो FBI चा असतो, काय अदरवाईज तो कुठला तरी NYPDचा असतो आणि मग तो सगळा हे करतो. कधी कोण तो हे असतो अंडर कव्हर एजंट असतो. हे असंच असतं ना, कारण ड्रामा आहे. बरोबर. क्रिमिनल आणि पोलीस ऑफिसर यांचा ड्रामा आहे. वकिलामध्ये ड्रामा आहे, पण तो ड्रामा असंच स्टॅटिकचा ड्रामा आहे. म्हणजे कोर्टामध्ये गेलात त्याच्यामध्ये तो ड्रामा आहे. इथे कसं लाईफ हे नाही ना की एका पोलीस ऑफिसरचं जर मी लाईफ दाखवायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये दुःख जास्ती मिळेल. बरोबर. एका गुंडाचा लाईफ जर दाखवायला गेलो मी तर त्याच्यात त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याला काय स्वतःला कोणाला गुंड बनायचं नसतं, बनवलं जातं ना. हे आहे सगळं. बरं, आता त्या गोष्टी सगळ्या राजकारण्याकडे आलेले टर्न होऊन. कारण गुंड राजकारणी होतात, पोलीस ऑफिसर रिटायर होऊन राजकारणी होतात. त्यामुळे त्यांचे जे बेसिक आहे त्यांच्या आतमधल्या सगळ्या गोष्टी त्या असतातच ना त्यांच्याकडे. बिंग दादरकर तुम्हाला राजकारण आणि हे सगळ्यातलं जास्त आणखीन पाळमुळ माहिती असेल. आणि माझे वडील खूप मोठे राजकारणी होते. माझे वडील वॉज प्रेसिडेंट ऑफ मुंबई. माझ्या घरात मी मोठ्या लीडर्स नाही, यशवंतराव चव्हाणांपासून सगळ्यांना बघितले.
हो. पण ते राजकारणापेक्षा मोर ऑफ अ समाजकारक होते गोविंदराव फणसेकर. ओ. हो. त्यामुळे कसं आहे आम्ही सगळं बघत आलो मी काय माझी भावंड काय हम्म, आम्ही म्हणजे 2 बहिणी माझ्या हम्म, मेघा आणि वर्षा आणि 2 भाऊ मिलिंद आणि संजीव आम्ही त्याच्यामध्येच मोठे झालो होतो. हम्म, 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 हम्म. राजकारणांच्या ह्याच्यातच मोठे झालो होतो आम्ही. पण ते मोर ऑफ अ समाजकारक होते त्यामुळे पात्र बघायला मिळायची ना मला सगळी जवळून. जवळून बघितलेली पात्र आहेत. हम्म. खूप बघितलेले आहेत आणि फार मोठे होते ते म्हणजे इंदिरा गांधी थांबायची त्यांच्यासाठी ते असे इतकेच मोठे होते म्हणजे त्या एक अंबिका सोनी नावाच्या मंत्री होत्या सेंट्रलला हम्म. त्या वडिलांना राखी बांधायच्या माझ्या ओ. एवढे पॉवरफुल होते ते. हम्म, हम्म. तुमच्या अभिनयाच्या या आवडीनिवडीत किंवा या क्षेत्रामध्ये येण्याच्या तुमच्या निर्णयासाठी आई वडील यांचा पाठिंबा किती होता किंवा घरातनं ते बाळकडू कसं होतं मिळालेलं? मुळात कसं होतं की मोठा मुलगा आहे आपल्याकडे तेच असतं ना नोकरी करावी. महिंद्रातला नोकरीला होतो मी हा. ॲज अ क्रिकेटर ओ. म्हणून महिंद्रामध्ये. पण मला काय मी अष्टपैलू नावाचा एक पाक्षिक सुरू केलं होतं मित्राबरोबर. हम्म. मला असं आपला जन्म फुकट जाता कामा जन्माचं सार्थक झालं सार्थक पाहिजे झालं पाहिजे. हे माझं ठाम मत आहे. त्यामुळे मी खूप प्रयत्न केले वेगळं वेगळं काय काय करायचं आणि त्यांचं एक हे होतं मी इवन कॉर्पोरेशनची इलेक्शन पण लढलो होतो मी. हो. हां मी आय साधारण वॉज अ किती साली? यंगेस्ट. मला आता साल सांगता येणार नाही पण 84 वगैरे मध्ये होतं ते. हो हो हो. आणि मी आय वॉज अ यंगेस्ट कॅन्डिडेट मुंबईमधला. हम्म, ते पप्पाच प्रेसिडेंट होते त्यावेळेला आणि ते लढलो पण मला ते कळलं होतं की हे आपलं काम नाही आहे. हम्म, हम्म. समाजकारण करणं वेगळं आणि राजकारण करून करणं वेगळं. आपल्याच माणसांचे आपणच गळे कापायचे आपण. आणि आपलं घर कसं भरायचं पहिलं म्हणजे सुरुवात तेच असते. आणि सरळ विचारतात अरे तू हे आहेस तू काय काय कमवलं नाहीस. हा हा मेजर प्रॉब्लेम आहे ना. तुमचीच माणसं तुम्हाला विचारतात अरे कमवलं नाही अरे काय करतोय तू आमदार आहेस तुला काय येत नाही काय. एखाद्या माणसाला जर समाजसेवा करायची असेल आणि त्याच्यासाठी त्याला पद पाहिजे असेल तर तो बिचारा त्याच्या इच्छेच्या विरुद्ध आत्ता तर बरेच जण इच्छेच्या विरुद्ध करतात. मला जसं ठाम मत आहे ही खूप जणांना वाटत असते की नाही चांगलं काम करूया आपण पण एकदा तुम्ही ह्या समुद्राचा पाठ झाल्यावर काय होत नाही त्याचं. तर ते त्या पद्धतीने कसं की बघून आपण जेव्हा अनुभवतो ना तेव्हा त्याच्यापासून लांब राहणं बरं. बरं बाकी समाजकारण चालू आहे माझं आज पण. काय कोणाला लागलं काय बरंच करायचो मी. बरोबर. तुमचा नाटकांचा तो जो एक काय म्हणतो आपण एक गोल्डन काळ तुम्ही अनुभवला असेल हो. त्याविषयी मला थोडक्यात जाता जाता सांगा ना की तो एक मला काय वाटतं ना ती मला एक ना नशा खरं होती त्यावेळेच्या लोकांना. आजही मला असं वाटतं की नाटकासारखं माध्यम नाही आहे. हम्म. आणि नाटक कसं जगणं असतं समोर रिस्पॉन्स मिळतो समोर प्रेक्षक जिवंत समोर हे असतं असतं. तुमच्या बरोबर. तिथेच आणि पावती मिळते आणि तुम्हाला. पावती मिळते आणि कसं आहे की ते लाईट्स ते हे माईक्स वगैरे हे आणि ह्याच्यातून आपल्याला स्वतःला ते पात्र करायचं आहे. म्हणजे तिकडे तुम्ही जिवंत असता दिसताय तुम्ही पूर्ण खालच्या नखापासून ते वरपर्यंत तुम्ही पूर्ण दिसताय समोर प्रेक्षकाला. बरोबर. त्याचा आनंद जो असतो ना ते पात्र करण्याचा तो वेगळाच असतो. हम्म. खूप वेगळा असतो. म्हणजे मला आजही खूप मिस करतो मी नाटक. खूप मिस करतो नाटक मी की मला मजा वाटायची खूप. मी अर्धा पाऊण तास अगोदर जायचो मग हे सगळं हे करायचो मग ते फील घ्यायचो हे माझं घर आहे. त्यावेळी अशी गाजलेली कोणती नाटकं आहेत ज्यात त्याचा तुम्ही भाग राहिला? गिधाडे होतं. हो गिधाडे. गिधाडे मी मोहन गोखले आणि ती आपली बाबासाहेबांची जी कन्या आहे पुरंदरे हां. ती होती निर्मिती होती आणि निर्मिती सावंत सावंत. अरुण नलावडे होता चंदू बारकी होता हो. त्याच्यात. हां महेशने प्रोड्यूस केलं होतं चंद्या कुलकर्णीने डिरेक्ट केलं होतं ते. वा. ते होतं ते एक चांगलं असं म्हणजे माझी फारशी म्हणजे हे नाही झालं पण कसं हे दौरे वगैरे असायचं ना की असं ते खूपच हेक्टिक असायचं. म्हणजे तुम्हाला नटाना ना तुम्हाला फ्री असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तो शारीरिक त्रास घेऊन हॅट्स ऑफ तो हे करतात ना नाटकात कामं त्यांना खूप हॅट्स ऑफ आहे. कारण ते काय पद्धतीने जे दौरे करतात आणि उभे राहतात काम करतात बऱ्याच ठिकाणी
व्यवस्था ठीक नाही, नाटक थिएटरची व्यवस्था ठीक नाही, राहण्याची व्यवस्था ठीक नाही, तरी सुद्धा ते ही अजूनही लोक सुरूच आहे. त्यांना हॅट्स ऑफ, ग्रेट लोक आहेत खरंच. पण नाटक हा सगळ्या कलाकारांचा कोणालाही विचारलं तरी नाटक हे फर्स्ट चॉईस आहे. कारण तो जवळच असतं ना, समोरासमोर असतं. ज्यांच्यासाठी करायचं ते दिसत आहेत तुम्हाला. पण सर मला असं वाटतं की तुम्ही इतकं काम मला वाटतं तुम्हाला तुमच्या कामाच्या माध्यमातून तुम्ही लोकांना माहीत आहात, पण तुम्ही खूप कमी काम केलंय असं नाही वाटत तुम्हाला? कसं असतं तुमच्या वाट्याला जेवढं आलेलं ना, वी आर स्क्रिप्टेड लोक, आपण स्क्रिप्टेड आहोत. आणि किती विचार केला की म्हणजे कोणी सांगतं हे मॅनिफेस्ट करा, हे करा. मला एकच माहिती आहे की त्या परमात्म्याच्याकडे, स्वामींकडे शरण जायचं. स्वये भक्त प्रारब्ध घडविती माय. प्रारब्ध घडवण्याचं सांगणारे एकच आहे. पण सुद्धा आपलं काम करत राहायचं. तर मला जे काय मला वाटतं की मी कमीत कमी 100 नाटकं करायला पाहिजे होते, मग मी विचार करतो की मला जे मिळालं आहे ते पण खूप मोठं आहे ना. माझ्यापेक्षा खूप चांगली लोक काम करणारी आहेत. माझ्यापेक्षा खूप चांगलं मी अक्का केला, ज्याच्यात अमिताभ आणि बच्चन आणि जया बच्चनने हो. पहिल्यांदा मराठीमध्ये काम केलं, त्यांनी हे केलं. त्या चित्रपटाचा नायक होतो मी. त्या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाच्या अवॉर्डला मी बेस्ट ॲक्टर म्हणून नॉमिनेटेड होतो. ते ते सुद्धा मिळणं काय तुम्हाला 1-0-0 मला मिळालं. कदाचित दुसऱ्या चांगल्या माणसाला मिळू शकलं असतं ना. ते मला मिळालं ना, त्याचंच खूप जास्ती मला अप्रूव्ह आहे. खूप चांगलं मला मिळालं. ते मला मिळालं कारण मला का मिळालं? मग त्याचा मी जास्ती विचार करायला पाहिजे. हे मला का मिळालं? तुम्ही आहात, तुमच्या वाटेचं जे आहे ते मिळणारच. आणि त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे असेल तर त्या अलमाटीकडे मागायचं, परमात्म्याकडे शरण जाऊन मागायचं, तर तो देतोच तुम्हाला. फक्त तुम्ही अपडेट असलं पाहिजे. कधीही कुठल्याही क्षणी संधी असते. बरोबर. येस. तुम्ही अपडेट असलं पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. ती तयारी फार महत्त्वाची आहे. तुम्ही वेल इक्विप्ड असलं पाहिजे आणि अप टू डेट असलं पाहिजे. आजही मला सांगा, मी स्टोरी बोर्ड करतो. मी 7,000 ते 8,000 स्केचेस करतो माझ्या पिक्चरचे. आय एम द ओनली डिरेक्टर हू कॅन स्केच राईट फ्रॉम द बिगिनिंग. रात्र Sketches हे आरंभापासून करता मी तुम्ही स्केच पूर्ण करतो. स्टोरीचं? पूर्ण स्टोरी बोर्ड करतो. ओ. स्वतः स्केच करतो. मी काय चित्रकार नाही, मी ट्रेन पण नाही, म्हणून मी शिकून घेतलं स्वतःला. स्वतःला. येस. आता ते ज्यांच्या हातात मिळेल ते पण डिरेक्ट करू शकतो ती फिल्म. ते ठोकून घेतलं मी. आजही मला रात्री सांगितलं की उद्या करायचं. आता जो फ्लोअरवर जाईल त्याचं स्केचेस दाखवेन मी सगळ्यांना. हे बघा स्केच. फक्त कसं ज्यांना असेल त्यांना, माझ्या याचं प्रदर्शन नाही करायचं आहे मला की बघा असं आहे तसं आहे. ते माझ्यासाठी करतो. मला आवडतात माझी पात्र, माझ्या कागदावर छान परफॉर्म करतात ती. एक प्रश्न जाता जाता मला खास करून विचारावं असं वाटतं सर, इतकं तुम्ही आता सगळ्या सिनेमांचा एक्सपिरियन्स, नाटकाविषयी आणि एकंदरीत जर्नीविषयी सांगितलात, पण मला आज असे काही मित्र असतील इंडस्ट्रीतले किंवा सहकलाकार असतील जे हयात नाही आहेत, पण त्यांच्यासोबत काम करण्याचा एक अनुभव, एक वेगळा अनुभव होता आणि त्या आठवणी वेगळ्या होत्या. खास करून जाता आता तुम्हाला इथे कोणाविषयी शेअर करावं असं वाटलं तर मला आवडेल ऐकायला. नाही, मला वाटतं विनय आपटे. विनय तर माझा गुरु होता. तर त्याच्या अंडर माझं पहिलं थिएटर सुरू झालं होतं. आणि म्हणजे टी व्ही पण त्याच्याकडेच केला मी. गजरामध्ये जे रोल केले, पण पहिलं थिएटर मी त्याच्याकडेच करत होतो. आणि पहिल्या काळामध्ये कसं होतं, तो माझ्यासारखाच होता. रफ, रगीट, एक चांगला व्हॉइस होता त्याच्याकडे, कॉन्फिडंट होता, अग्रेसिव्ह होता, जो मी आहे. आणि मला असं वाटतं की कदाचित बऱ्याचशा गोष्टी अनावतपणे मी त्याच्याकडून घेतल्या होत्या. ब्रिलियंट होता तो सुद्धा. व्हेरी गुड टेक्निशियन्स. कारण खूप असा चांगला कन्सिव्ह करणारा होता. चांगल्या गोष्टी म्हणजे त्यांनीच दूरदर्शनला खूप पुढे घेऊन गेला होता. तर त्याची काय आत्ता गुरुपौर्णिमा गेली. गुरुपौर्णिमेला मी एक आठवण काढत होतो त्याची. त्याच्याबरोबर पोचत असेल माझे. त्याच्यानंतर असे बरेच लोक आहेत. आता आठवणीतून ते काढायचे, परत सगळं शोधत राहायचं. खूप आहेत. म्हणजे एक ह्याच्यामध्ये पण होता, मुक्तीमध्ये पण एक कलाकार होता. तो फार छान काम करायचं. विक्रम काकांसोबत काम केलं की विक्रम गोखले? हो, केलं ना मी. केलं सिरियलमध्ये काम केलं मी. अनुराधा राजाध्यक्ष आहे ना, हां. तिची एक सिरियल होती आणि तिच्या सिरियलमध्ये मी आणि विक्रम गोखले आम्ही एकत्र काम केलं आहे. हां, माझे इंडिव्हिज्युअल सीन झाले त्याच्यावर. नाही निश्चित, आज तुम्ही इतकं बोलताय आणि आता तुम्ही मुक्तीविषयी म्हणाल की कदाचित मला जर संधी मिळाली किंवा सपोर्ट केला तर मुक्ती सिनेमा मला पुन्हा
करायचा आहे आणि जो त्यावेळेला राहिला होता करायचा, तर आम्हालाही अर्थात तो बघायला आवडेल, कारण इतकी दिग्गजांची तुम्ही लिस्ट सांगितली, तो खूप एक आणि काय ब्रिलियंट एक्सपिरियन्स परफॉर्मन्स सांगितला. दिला होता. सगळ्यांनी झाडून चांगला परफॉर्मन्स दिला होता. पण तो मग हिंदीतच बनेल. हां, हिंदीतच बनवणार आहे, हिंदीतच. मराठीत पण बनवणार. कारण मला असं वाटतं की जे आपल्याकडे ज्ञान आहे की आपल्याकडे ज्या कथा आहेत आणि ते चांगल्या रीतीने, जर माझी भाषा आहे स्वतःची, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे ते पण छान सिनेमे मराठीसाठी द्यायचे आहेत मला. आणि मी तशी तयारी करून ठेवली आहे. फक्त मी त्या ह्याच्यामधला नाही आहे की आधार के उठ आणि पळ, आणि माझ्या पद्धतीने यायचं आणि थांबून राहायचं. मराठी सिनेमा बदलतोय, म्हणजे आता मला हा थोडासा एक मला खरं विचारावासा सांगू ना, वाटतो प्रश्न. मला खरं सांगू का किंवा तुला? बदललाय किंवा काय नाही, बघतात बदलला इन आत्ताच्या द सेन्स, सिनेमाकडे? बदलला इन द सेन्स अगदी 1% बदललाय. अगदी 1% म्हणजे 100 चित्रपट आहेत, त्याच्यातले 2 ते 3, 4, 5 मोजून 10 जास्तीत जास्त. बाकी तेच आहे. तेच जमा करणं, तेच हे करणं, तेच त्यातलेच आवडते आणि ग्रुपिझम करून आलेले कलाकार, आणि आपण करतोय ते तसं ठेवून तेच लोक म्हणजे बघतील. तुम्ही मानता ग्रुपिझम आहे? 100% आहे. 110% आहे. याचा फटका बसलाय तुम्हाला, असं वाटतं तुम्ही? मला नाही कधी बसला. मला कधी काय का मी, पण याचं कारण एक असं, ज्यांच्या बरोबर जे लोक हे असतात, म्हणजे मी आर्टिस्ट असेल ना, ते घ्यायचे. म्हणजे काय, माझी दोष लपवून राहतात, त्यांचेही दोष लपवून. हा मेजर पार्ट. म्हणून ग्रुपिझम. हां, म्हणजे काय होतं की चला या ना इकडे, या जमा, आपण हे करूया. आणि मग जे आहे ते त्यांच्या पद्धतीने करतात. त्यांना सुद्धा कोण नसा आलेला सर नको आहे, जो त्यांच्याकडून चापून काम करून घेईल. आणि दुसऱ्यांना पण ते नको आहे, त्यांना स्वतःला येत नाही काय, तर तो काय काम करून घेणार यांच्याकडून. मग ते खुशी खुशी सगळं चालतं ते. आवडलेले चित्रपट गेल्या काही दिवसातले किंवा 1-2 वर्षातले, एखादा दिग्दर्शक ज्याचं आवर्जून तुम्हाला बोलावं असं वाटतं? क्रांतिज्योतीचं तर तुम्ही सचिन खेडेकर यांचं नाव सांगितलं, मला पण खूप आवडलं. त्या व्यतिरिक्त कलाकार आणि दिग्दर्शक असे कोण आवडतात राज्य, की ते जेन्युअनली काम करतात? मराठीत मला दशावतार आवडला, चांगला काम केलं होतं. आणि दिलीप भैयामुळे मी तो बघितला. आणि त्याच्यात म्हणून मला त्या सिद्धार्थ मेननचं पण काम आवडलं त्याच्यात. त्याने खूप छान केलं. आणि बाकी छोटे मोठे कामं करणारे आहेत ना, ते आपल्या परीने प्रामाणिकपणे काम करून जातात. काय होतं की त्या वातावरणात कळलं ना एखादं की हा चांगलं काम करतोय, तर मग त्यांना छक मारून चांगलं काम करायला लागतं. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर ज्युरी असायचो त्याला मी सगळेच चित्रपट बघायचो. आणि बघ काय असतं की चित्रपट असं माध्यम आहे ना, की जिकडे तुम्ही डिरेक्ट करायला येतात त्याला तुम्हाला कोणी विचारत नाही की तुझ्याकडे काय चित्रपटाचं काय हे आहे का. कारण एक डॉक्टर माझ्याकडे आला होता, त्याचं हॉस्पिटल आहे स्वतःचं. तो मला म्हणाला की अरे मी ना हे असं चित्रपट बनवला आहे, हे केलं आहे, तर दिग्दर्शक आहे त्याला काय येत नव्हतं, मीच करत होतो, मीच हे करत होतो, मी तेच करत होतो, असं करत होतो, माझ्या हे आहे. म्हटलं पैसे आहेत ना तुमच्याकडे? हो. म्हटलं हो तेच ना, ते मी म्हटलं हॉस्पिटल आहे ना तुमचं. हो एक काम करतो, आता उद्या सकाळी मी येतो तुमच्या हॉस्पिटलमध्ये, कुठलं चांगलं ऑपरेशन असेल तर सांगा, मी येतो ऑपरेशन टेबलमध्ये, मला कापायला द्या. द्याल? पॉइंट टू बी नोटेड. द्याल का? त्याच्यासाठी मेडिकलची डिग्री घेतली आहे ना तुम्ही. बरोबर. आम्ही काय फुकट आलेलो असतो का ते? आणि तुम्ही म्हणता की असं आहे, हे आहे, ते आहे. म्हटलं हा एकच क्षेत्र आहे की जिथे गरज, म्हणजे जिकडे आपण कलेने जुळलेलो असतो, इमोशनने जुळलेलो असतो. टेक्निशियन्स असतात, चांगला कॅमेरामन असतो, तो जरी तुम्हाला चांगला मिळाला तर तो सजवतो सगळ्या गोष्टी. आणि हे माहिती आहे की हा सगळा जो आहे हा एकत्रित सांघिक आहे तो. मी आता तुला एक कथा सांगितली, मी चांगला ओरिएटर आहे. आता हे 4 जण आता आहेत, 5 जण आहेत इथे. 5 जण सगळं ऐकतात, मी सांगतोय प्रत्येक पात्र, मी पूर्णपणे माझ्या जेवढे ओरिएटरची पॉवर आहे माझी सांगण्याची, मी तुम्हाला सगळ्यांना मिसमराईज करून टाकलं. आता तू सांगितलंस मला ही दाखव, मी एकटा दाखवणार नाही ती. माझ्याबरोबर 100-150 लोकांची टीम असते, राईट फ्रॉम द स्पॉट बाय, त्याचंही कॉन्ट्रीब्युशन असतं याच्यात. बरोबर. प्रत्येक माणूस हा जोडलेला असतो, त्याचा बेस्ट आउट ऑफ बेस्ट काढून घेणं हे डिरेक्टरचं काम असतं.
आणि त्याला गाईड करणं, दिशा दाखवणं, तो दिग्दर्शक असतो ना. तेच चांगलं पाहिजे ना. मित्र जमले, चल ना तू डिरेक्ट कर ना, आम्ही काम करतो, तुला आहे ना, तो जमवतो वगैरे, माझ्याकडे हा आहे, तो आहे, तो आहे, तो आहे, ते घेऊन जातात गोव्याला. बरं, एक शेवटचा प्रश्न. प्रत्येक कलाकाराला कधी विचारलं की तुला कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायचं? तर बरेच जण सांगतात की मला या दिग्दर्शकासोबत करायचं. तुमच्या बाबतीत असं आहे, आता तुम्ही सिनेमा करायचा तर आत्ताच्या पिढीतला हा कलाकार आहे की ज्याच्यासोबत मला काम करायला आवडेल, की मला मराठीतलं? मराठीतला और हिंदीतला, म्हणजे दोन्हीतला, की बाबा जेन्युअनली काम करताना मला पुढचा सिनेमा करायचा तर याच्यासोबत करायला मला आवडेल जर मी केलं. मराठीमध्ये तो सिद्धार्थ आहे ना, हम्म. त्याच्याबरोबर काम करायला आवडेल. म्हणजे चांगला आहे, वैभव आहे चांगला. वैभव तत्ववादी याच्यासोबत तुम्ही चिटर केलेला. हा केलं, पण तो कसं, तो एकदम असं लाईट कॅरेक्टर होतं, पण तो इंटेन्स ऍक्टर आहे चांगला. वैभव चांगला ऍक्टर आहे, खूप चांगला ऍक्टर आहे. पूजाकडे पण चांगलं पोटेन्शियल आहे. म्हणजे ती काम करताना पण स्वतःच्या सगळ्यांच्या मर्यादा असतात. माझ्या पण खूप मर्यादा असतील कदाचित. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिद्धार्थ हा चांगला कलाकार आहे. म्हणजे तो, त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवू शकता की आपल्याला पाहिजे ते कॅरेक्टर, पात्र तो पोर्ट्रे करू शकेल. यंग याच्यामधलं मी सांगतोय. बाकी तसे बरेच आहेत जे काम करतात वगैरे. हिंदीमध्ये काही साऊथचे ॲक्टर्स आहेत, ती लोक फार काम चांगले करतात. आपलं साऊथच्या याच्यामध्ये. आणि हिंदीमध्ये आहे एक राजकुमार राव आहे, ही इज अ ब्रिलियंट. विक्रम आहे तो मेसी, तो एक चांगला कलाकार आहे. त्याच्याबरोबर काम करायला डेफिनेटली आवडेल मला. आणि ॲक्ट्रेस तर मला वाटतं सगळ्याच, ती आपली ठाकूर आहे, मृणाल ठाकूर, ती चांगली आहे. तिच्याकडे एक चांगलं पोटेन्शियल, आणि तिच्याकडे वर्सटालिटी खूप चांगली आहे. काही रेंज खूप चांगला आहे. कारण काय, एका शरीरामध्ये आणि एका फेसने तुम्ही वेगळी 5 पात्र करू शकता. बाकी 1+5, 1+2, 2+5 असं असतं. ही माणसाचीच मर्यादा आहे. बरोबर. प्रत्येक ॲक्टर हा जो ह्युमन असतो, त्या ह्युमनच्याच मर्यादा दिलेल्या आहेत त्याला. आपल्याला ठोकून चपटून पाठवलेलं आहे. आता आतून जे बदल करणारे असतात ते ताकदवर, ते भास निर्माण करतं तुमच्याकडे, तुमच्यासमोर त्या पात्राचा. तसे ही लोक आहेत. हे लोक करू शकतात, चांगली कामं करू शकतात, पण ते हिरोजम मराठीमध्ये नाही कोणाकडे, ज्याला आपण म्हणू शकतो की हा हिरो आहे. आणि हा हिरो म्हणजे सलमान खान सारखा आहे. कारण त्यांचं स्वतःचा एक ऑरा आहे, हो हिरो आहेत ते. सलमान खान, शाहरुख खान तर अप्रतिम ॲक्टर पण आहे. आमिर खान एक मेथडिकल पण स्टडी करणारा ॲक्टर आहे. शाहरुख खान एक आहे. पण सलमान खान किंवा बाकीचे जे लोक आहेत ना, ते काही दे आर ॲक्टर्स नाहीत. रणवीर कपूर एक चांगला आहे, ज्याच्याकडे चांगला फेस आहे आणि अभिनय पण चांगला आहे त्याच्याकडे, की ज्याचे एफर्ट्स दिसतात. दॅट इज बिकॉज ऑफ ऋषी कपूरची जीन्स आहे. म्हणजे मला आत्तापर्यंत आवडलेल्या सगळ्या याच्यामध्ये ऋषी कपूर वॉज वन ऑफ द बेस्ट ॲक्टर इन इंडिया. असा तो वर्सटाईल होता तो खूप. तो चेंज ओव्हर बाकीच्या सगळ्या गोष्टींना तसे आहेत. आणि असतील सुद्धा, कदाचित ते दिसले नाहीत आपल्याला अजून. आणि सिरियलमधले तर कोणाला घ्यावंसं पण आणि बघावंसं पण वाटत नाही. कारण कळतं की ह्यांना बोलवलं ना, हे पहिले येणार, सगळं तो घेऊनच येणार आहे इकडे आल्यानंतर. इकडे आलं पहिलं ते 100 रन ऑलरेडी करून आलेले असणार, सेंचुरी लागलेलीच असते त्यांच्या नावाने. आल्यानंतर मग त्यांना ती ट्रीटमेंट जिकडे ते असतात ना, ते तसंच त्यांना असं वाटतं की अभि बन गए हम लोग आहे. प्रत्येक प्रोजेक्ट हा नवीन आहे, शिकण्यासाठी आहे, देण्यासाठी आणि घेण्यासाठी पण. बरोबर. ते समजलं पाहिजे. निश्चित सर, आज इतकं तुम्ही छान बोललात आणि मला खूप वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुमच्या सिनेमांविषयी आणि मालिकांविषयी मला तुम्हाला विचारायचं होतं, खास मला जाणून घ्यायचं होतं, त्या माध्यमातून मला वाटतं माझ्या प्रेक्षकांनाही ती उत्तरं खूप छान रंजक पद्धतीनं मिळाली असतील. आणि आता जसं तुम्ही काही गोष्टी ज्या आमच्या समोर आल्या नाहीत त्या पण शेअर केल्यात तुमच्या सिनेमांच्या, आणि त्या करण्याची तुमची इच्छा आहे, तर ती लवकरच पूर्ण हो. आणि अर्थात आणखीन एक नवा प्रोजेक्ट आम्हाला लवकरात लवकर येईल. आता लवकरात लवकर 2 फिल्म सुरू होत आहेत. दोन्ही हिंदी आहेत आणि एक मराठी. असे 3 प्रोजेक्ट तर 101% आत्ता
ऑन द वर्ज आहेत, सुरू होण्याच्या तयारीतच आहेत ते आता. वा, निश्चित. म्हणजे एकामागोमाग एक आम्हाला ते हा भेटायला हा येतात. मिळतील आणि ते चांगले व्हावे ह्याच्यासाठीच माझा प्रयत्न सतत चाललाय की ते चांगले सिनेमे जे मला चांगलं वाटतं. कारण काय काय आपण केलेल्या ह्याच्यामध्ये हे राहिलं असतंच तिकडं. पण ही आणि म्हणून मी माझा वेळ घेतोय. लोकांना कदाचित वाटत असेल की काय करतोय काय नाही करत आहे. मी माझा वेळ घेतोय. मी रेडी आहे. निश्चित. मला वाटतं मग तेच तुम्ही म्हणालात, म्हणजे अजय सर काय करतायत हा जर प्रश्न असेल तर आता 3 सिनेमे घेऊन ते आपल्या भेटीला येतात. लवकरात लवकर येणार आणि ते चांगलेच यांनी येणार. इथे तुम्ही आलात आणि जसं तुम्ही म्हणताय की सिनेमे येत आहेत लवकरच, तर अर्थात आम्ही त्याची प्रतीक्षेत आहोत. पण तुम्ही वेळ काढून इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्यात, तर अभिजात मराठी फिल्मीतर्फे तुम्हाला खूप खूप मी तुमची आभारी आहे. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला ही अपॉर्च्युनिटी दिलीस तू, बोलायला मिळालं. काही काही गोष्टी असतात ना, कधी कधी बोलून पण थोड्याशा मोकळ्या होतात. येस 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 येस. थँक्यू. ऑल द बेस्ट.